फलंदाजी. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. धडाकेबाज चषक 50व्या वर्षामध्ये पदार्पण करते. 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत असतानाच आपण या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक मान्यवरांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. खरं तर ही स्पर्धा कोणी एकामुळे नाही तर वडवली ग्रामस्थ, वडवली गाव आणि त्याचबरोबर या चषकावरती प्रेम करणारा असं असंख्य मान्यवर आहेत ज्यांच्यामुळेच ही शक्य होते आणि त्यामुळे धडाकेबाज क्रिकेट संघाला या सर्वांचा मोठा अभिमान आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मुरबाड ग्रामीण विभागातील चौथं पारितोषिक साठी जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे, जे प्राइज आपल्याला प्राप्त झालेले 25,050 रुपयाचं प्राइज पुणे पडाळे गावचे ग्रामस्थ आणि या स्पर्धेचे मोठे हितचिंतक सन्मान्य मधुकरजी यशवंत गगे यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या दानशूर दात्यांचं इथे मनापासून स्वागत करतो. असं म्हणतायत की व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता ह्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. उद्योजक मधुकरजी यशवंत गगे ठुणे पाडाळे आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. LK स्टार गुजरात विरुद्ध अंकुर. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल ड्राईव्ह केला. मिड विकेटला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये बॉलवर पोहोचेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल पूर्ण करतोय किरण पवार. अंकुर को पता है कहां पर गेंद रखनी है, इसी के तहत उन्होंने फुलर लेन की गेंद फेंकी थी और फ्लिक के सहारे गेंद को खेला. किरण पवार ने 1 रन के लिए अच्छी शुरुआत हो चुकी है. किरण पवार ये बहुत ही बड़े स्टार खिलाड़ी है, फ्लेक्सिबल खिलाड़ी, मैदान के चारों ओर खेलते हैं और उनके साथ देने के लिए अब सलामी के लिए आए हैं रोहित चंदीगढ़िया. एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षामध्ये येऊ द्या प्लीज. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा मेंबर पाठवायचा आहे. बॅटिंग साइड अंकुर ओव्हर द विकेटनं इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करताना बॉलला पाठवल्या सीमारेषा पार. नो बॉल आणि नो बॉलवर या मिळतील 4-5 धावांचा बोनस टीम LK स्टार राजकोटला. क्या बढ़िया शॉट है. गुड लेंथ की बॉल को अच्छी तरह से जाना था, पहचाना था और बहुत ही अच्छा इनसाइड आउट शॉट खेला था कवर के ऊपर से. डीप लॉन्ग ऑफ का खिलाड़ी काफी पीछे बंटी पटेल, लेकिन गेंद को नहीं रोक पाए. 4 रन का इजाफा और नो बॉल के तहत 5 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. रोहित हिट करतोय. फ्री हिटचा बॉल. अंकुर ओव्हर द विकेटनं ऑन द राईज खेळलेत. फ्री हिटच्या बॉलचा खूप चांगला घेतलाय समाचार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नेतृत्व चौकार. रोहित अनस्टॉपेबल. क्या शॉट है, क्या शॉट है. ये शॉट देखने के लिए हम आए यहाँ पर. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद को हल्का सा उछाल था और क्या पंच किया गेंद को मिड विकेट की तरफ से. सीमा रेखा के तकरीबन 1 गज गेंद अंदर जाके पड़ी है और इसी के कारण ये 4 रन बने हैं. लेकिन बहुत ही अच्छा शॉट है. खूप चांगला उल्लेख आपण केला की अगदी सीमारेषेच्या आत टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे, पण मिळतील फक्त 4च धावा. पण धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचलेली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावांची एक चांगली सुरुवात LK स्टार संघाकडून मिळते. रोहित त्यास कारणीभूत आहे. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळलेत, पण यावेळेस प्रोटेक्शन आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बंटी पटेलने कुठली चूक केली नाहीये. सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न सुरू होते आणि त्याचमुळे जेव्हा असे प्रयत्न असतात तेव्हा कधी कधी थांबावं लागते, पण थांबण्याचा विचार नव्हता रोहितचा. स्मॅश केलाय बॉलला, पण झेलचीच्या स्वरूपात होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला टीम LK स्टार राजकोटला. रोहित चंडीगढ़िया इससे पहले जो उन्होंने जो पंच किया था, इस वक्त फिर एक बार कवर के ऊपर से खेलने की कोशिश कर रहे थे. अच्छा शॉट जरूर खेला था, लेकिन वहां पर बंटी पटेल थे. आगे आए, आगे छलांग लगाई और बेहतरीन कैच उन्होंने पकड़ा. क्या खूबसूरत कैच है. बंटी पटेल एक ऐसे खिलाड़ी है, ऐसे बढ़िया फील्डर है. टेनिस क्रिकेट विश्व के जाने माने फील्डर है और उनके हाथों से गलती होने की संभावना बिल्कुल कम है. एक अच्छा कैच और पहली सफलता यहाँ पर 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर 10 रन. आक्रमकतेचा शेवट लवकर होतो असं कुठेतरी लिहिलेलं आहे आणि आता तेच रोहितच्या बाबतीत घडलं. ते सुसाट सुटले होते आणि थांबण्याचा विचार त्यांच्या मनात नव्हताच आणि म्हणूनच त्याच संधीचा फायदा अंकुरने उचलला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बंटीला तैनात केलं होतं
आणि त्याच संधीचा फायदा आता झालेला आहे टीम करीम 11 मधुबनी बिहारला. अंकुर महागडे ठरत होते आणि कॅप्टनला तसं पसंत नसतंच आणि अंकुर त्यातल्या त्यात एक डेडिकेटेड बॉलर राहिलेले आहेत आणि त्याचमुळे त्यांनी खूप चांगला वचपा काढलाय. फलंदाज रोहित चंदीगडियाचा 2 चौकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले, पण ही छोटीशी खेळी कॅमिओ देऊन ते परतलेले आहेत. पण एक चांगली सुरुवात, उल्लेख तर त्यांचा देखील होईलच चांगल्या सुरुवातीसाठी. पण आता सागर अली अजून एक स्फोटक फलंदाज, जबरदस्त कॉन्टेस्ट आता हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे अंकुर आणि सागर या दोघांचं. कारण आता हाय व्होल्टेज सामना जो पहिला झाला होता त्याच सामन्याचे पडसाद या सामन्यावर सुद्धा उमटताना दिसतील. अंकुर तयार, ऑन साइडला फ्लिक केले, बॉल हळुवारपणे प्रवास करतोय, पोहोचतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बंटी बॉल कव्हर करते तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 11, एक गडी बाद. सागर अली इस गेंद को शांत रूप से सामने गए, गेंद को सीधा खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन अंदरूनी किनारा लगते हुए गेंद मिड विकेट की तरफ चली गई. एक रन जरूर मिला, लेकिन अच्छी शुरुआत है यहाँ पर. फिर एक बार पहली गेंद के ऊपर खाता खोल पाए हैं इस वक्त सागर अली. किरण पवार पहिल्या चेंडूवर एक सिंगल कंप्लीट करून थोडे रिलॅक्स राहिले होते नॉन स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवर येऊन स्ट्राईक करण्याची संधी आहे, पण अंकुरच्या समोर प्रयत्न कसे असतील आपण पाहूया. दरम्यान ऑफ ड्राईव्ह होती, पण क्षेत्ररक्षक मिड ऑफला तैनात होते. थॉमस पूर्ण केली त्या ठिकाणी. खूप चांगली टेंडन्सी अंकुरने, कारण पहिल्या 2 चेंडूंवर ते महागडे ठरले होते, पण त्यानंतर त्यांची इकॉनॉमी जी असते वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तीच इकॉनॉमी पाहायला मिळाली पुढच्या 3 चेंडूंवर. प्रयास किया था इस वक्त किरण पवार ने, लेकिन सामने खिलाड़ी थे, इसी के कारण रन तो नहीं मिले, लेकिन शॉट को मिडल ऑफ द बैट किया था, ये अच्छी बात है. रनअप मिस्टेक, त्याचमुळे पुन्हा एकदा परततील ते आपल्या जागेवर. बॉलिंग एंडला शशी साटम सर आपण पाहतोय, स्ट्रायकर एंडला आपण रुपेश सरांना पाहतोय पंचाची भूमिका अदा करत असताना. फ्लडलाईटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. 50वं वर्ष आहे धडाकेबाज चषकाचं आणि 50व्या वर्षात ऑल इंडिया ओपन कॅटेगरी सुद्धा आपण पाहतोय. थँक्स टू हेमंतजी बनियाल अँड तारिफजी सय्यद. 11 धावा, एक गडी बाद. ओव्हर द विकेट अंकुर तयार. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, बॉल जाईल फान लेगला, पॉवर प्लेचा फायदा. दरम्यान पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा 5 धावांचा बोनस एकाच षटकात 2दा. बहुत बड़ी गलती है, बहुत बड़ी गलती. एक तो आप लाइन चुके, लाइन से भटके, और दूसरी तरफ आप नो बॉल कर रहे हैं. दोनों गलतियां, और इसी के कारण ये नो बॉल और 4 रन भी. ऐसी गलतियां करने की इजाजत नहीं होती है. एक गलती करे, 6 ओवर का मुकाबला है, आपकी एक गलती आपको मैच से बाहर लेकर जा सकती है. आणि अंकुरकडून त्या चुका अपेक्षित नसतात सुद्धा. ओव्हरस्टेप झालेत, 2दा ओव्हरस्टेप झाले आणि त्याच ओव्हरस्टेपिंगचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. फ्री हिट, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक होते कव्हरचे, त्यांच्या डोक्यावरून बॉल मागे जातो डीप कव्हरला. मोठा चेस आहे, पण जबरदस्त चपळता क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. आपल्या संघाच्या हितासाठी काही करण्याची तयारी बंटीची आहे. दरम्यान पूर्ण होत आहेत या 2 धावा. 2 धावाच्या वेळेने धावसंख्या पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. LK स्टार राजकोट गुजरात 1 गडी बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यहाँ पर मुरबाड ग्रामीण के खिलाड़ी इस मैच देख रहे हैं, हमारे ग्रामीण ओपन के खिलाड़ी इस मैच देख रहे हैं, तो इस मैच को देखिए. बंटी पटेल ने कैसा बॉल चेस किया, कितना तेज भागे, और छोड़ा नहीं बॉल को, और सीमा रेखा के 1 गज अंदर गेंद को रोका और अपने टीम के लिए कई रन सेव्ड करके दे. ये होता है समर्पण, ये होती है निष्ठा, ये होता है उत्तरदायित्व. ऐसे बड़े स्टार खिलाड़ियों का खेल देखने का मौका आपको मिला है, और हम इसी के लिए धन्यवाद देना चाहेंगे तारिफ भाई सैयद को, हेमंत जी बनियाल को. उन्होंने पिछले साल बोला था और आज करके दिखाया. हम बोलते नाही करके भी दिखाते. आणि तेच सातत्याने वर्षभर आपण 1770 लाईव्हच्या वतीने पाहतो. धडाकेबाज चषक खरंच खूप दिलंय गेल्या 50 वर्षांपासून धडाकेबाज चषकाने क्रिकेट रसिकांना, आणि ते देत राहतील. हा जो प्रवास आहे न थांबणारा आहे, आणि आयोजकांची मेहनत देखील कौतुकास्पद आहे धडाकेबाज चषकाच्या. एकूण एक प्रत्येक तरुण वर्ग असू द्या किंवा वरिष्ठ असू द्या, प्रत्येकाने ती मेहनत घेतली. ही स्पर्धा आपण आज संपन्न होताना पाहतोय, पण यासाठी कित्येक महिन्यांची मेहनत, समर्पण हे देखील तितकंच महत्वाचं आहे, उल्लेखनीय आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतात फरमान खान पंचांच्या डावीकडून. ऑन दी अप, हलक्या त्याने बॉल प्लेस केले, कॉल चुकलाय, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, धक्का बसतोय दुसरा. LK स्टार राजकोटला
सागर अली बैक टू पेविलियन। बंटी पटेल फिर एक बार ये नाम सामने उभर कर आएगा। ISPL में भी देखा था हमने बंटी पटेल को ऐसे ही इलेक्ट्रीफाइंग फील्डिंग करते हुए, गेंद को रोका और जैसे ही हाथ में आया वैसे ही फेंक दिया गेंद को स्टंप के ऊपर, और क्या खूब रन आउट किया है। बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया नजारा वहां पर बंटी पटेल द्वारा। क्या 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 खेल है। बंटी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर येतो आणि बंटी समोर धाव घेण्याचा प्रयत्न सागर अलीचा किरणची साथ त्याला मिळाली। किरण नकार देऊ शकले असते नरेश सर, कारण सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला धाव घेणं हे कुठेतरी धोकादायक होतं आणि आताच कुठेतरी सागरची खेळी स्टार्ट झाली होती। आग क्या नहीं जलाए, सागर क्या नहीं समाए, और यह बंटी पटेल क्या नहीं करे। जो बॉल चेस किया था इससे पहले उन्होंने बहुत ही अच्छी तरह से फील्डिंग दिखाई थी, और बाद में देखिए किस तरह से गेंद को हाथ में लिया उन्होंने, थमाया उन्होंने और स्टंप के ऊपर फेंका। बिल्कुल इलेक्ट्रीफाइंग। काय क्विक मोमेंट पाहायला मिळाली, इतक्या कमी वेळामध्ये इतकी मोठी घटना घडली। लो फुल टॉस मिड ऑफला क्लिअर केलंय। टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक बाय किरण पवार, बॉल जाईल मिड ऑफ लॉन्ग ऑफ सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार। किरण पवार का बल्ला अब हमला बोल रहा है। लोअर फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से खेला वी में गेंद को, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाद। पावर प्ले का बहुत ही बढ़िया इस्तेमाल कर रहे हैं इस बल्लेबाज किरण पवार, और इस खूबसूरत चौके के साथ स्कोर भी आगे बढ़ेगा। काय क्लोज मोमेंट 70-70 लाईव्ह या स्क्रीनवर पाहायला मिळते। प्रत्येक हावभाव टिपले जात आहेत जे खूप महत्वाचे असतात। खेळाडू खेळल्यानंतर कसे भाव प्रकट करतोय ते सातत्याने तुम्हाला टेक्निकल टीम दाखवण्याचा प्रयत्न करते। 7,74,086 सबस्क्रायबर 70-70 लाईव्हचे। फुल टॉस स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक दूर आहे, पोहोचणार नाहीये। किरण पवारची पॉवर पाहायला मिळते, किरण यांचा तो विंटेज खेळ पाहायला मिळतोय आणि सुरुवात कशी द्यायची त्याचं प्रमाण किरण पवार देतोय। चौकार, बॅक टू बॅक दुसरा। किरण पवार को हाथ खोलने का मौका दिया तो वो बिल्कुल चौकों की बौछार लगाएंगे। बहुत ही बढ़िया शॉट। इस वक्त लोअर फुल टॉस था, गेंद को आड़े हाथ लिया उन्होंने, फ्लिक किया शॉट को और बेहतरीन मिड विकेट की तरफ से चौका खेला। 4 रन के साथ अब देखिए फिर एक बार स्क्रीन के ऊपर कितना बेहतरीन शॉट था। पायाची स्ट्राइड मोठी केली आणि त्यानंतर बॅट स्विंगचा वापर केला। लोअर फुल टॉस होता, थोडं सोपं असतं जेव्हा फुल टॉस बॉल तुमच्या समोर येतो, अशा वेळेला तुम्हाला जास्त काय करण्याची गरज भासत नाही, फक्त चेंडूला दिशा द्यायचं काम करायचं असतं। ताकद झोपताना तेच काम केलंय किरण पवारने आणि बॅक टू बॅक 2 चौकार फरमानच्या विरोधात त्यांनी खेळले। धावसंख्या 2 गडी बाद 26 झाले। पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राइड मोठी करून, कारण तर हातखंडा आहे तो, कम्फर्ट झोन आहे किरण पवारचा, मिड विकेट स्क्वेअर लेग त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय, पण फरमानच्या या चेंडूला जो लेग स्टंप इम्पॅक्ट करणार होता व्यवस्थित न्याय देऊ शकले नाहीये। येतोय हा डॉट बॉल। चार चेंडूचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या 26। आगीशी खेळताय तर मग हात जळण्याची शक्यता असते। झेलचीची संधी होती पण मिड विकेटला प्रोटेक्शन होतं, सर्कलच्या आतमध्ये किरण पवार बाद होऊ शकले असते, पण तर त्यांचा जीव भांड्यात पडला असावा, कारण पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये टिकण्याची। 2 गडी बाद 27 धावा, शेवटचा 1 बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला। किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान शॉट खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन बाहरी किनारा लगा था, टाइमिंग नहीं हुआ था, और इसी के कारण हवा में गेंद बहुत देर तक थी, लेकिन भाग्यशाली रही कोई खिलाड़ी वहां पर नजदीक नहीं था। डीप मिड विकेट सीमा रेखा के ऊपर था और गेंदबाज भी नहीं पहुंच पाए गेंद की तरफ। ये जीवनदान है। ड्युएल अँगल मध्ये पाहायला मिळालं 70-70 लाईव्ह वर, एका बाजूला कॅच ड्रॉप आणि एका बाजूला किरणचे हावभाव। हो यावेळेस बघा इम्प्रोवाइज करायचं तर कसं, पहिल्या चेंडूवर बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार होतोय एलके स्टार राजकोट या संघासाठी। फ्लाइंग स्टार्ट या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले। 2 गडी बाद 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स। रिव्हर्स स्वीपचा जबरदस्त नजराणा पेश केला पहिल्याच बॉलवर मिस्टर प्रदीप यादवने। निहायती खूबसूरत शॉट, क्या खेल रहे, बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन। देखा था गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर है, अपने को मोड़ा और शॉट को स्विच किया, और देखिए कितना खूबसूरत, कोई मौका नहीं था किसी बल्लेबाज किसी फील्डर के पास, और गेंद 4 रन के लिए सीमा रेखा के बाहर। हल्ली हे फटके सातत्याने पाहायला मिळत आहेत।
अमन एक यादव सूचना आहे निश्चित आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः प्रेक्षकांसाठी. आम्ही कालही ती घोषणा केली होती. 70-70 साई स्पोर्ट सरळगाव यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी जर सीमारेषेच्या बाहेर कॅच घेतला तर 70-70 ची कॅप तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. निश्चित मोठं बक्षीस आहे. 70-70 ची कॅप आपण पाहतो, ब्रँडेड कॅप खूपच महागडी आहे आणि ती तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडायचा आहे. 7,74,100 सबस्क्रायबर आपण 70-70 लाईव्हचे पाहतोय आणि लवकरच आता 7,80,000च्या पलीकडे आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा 70-70 लाईव्ह. नवीन गोलंदाज येतात बॉलिंग ट्रॅकवर. आशिक अली फिरकीचे जादूगर आहेत. मागच्या 2 सीझन मध्ये ते अधोरेखित झालेले आहेत. खरं तर खूप मोठं क्रिकेट त्यांनी खेळलंय, पण आता त्यांच्या फिरकीची जादू पूर्ण भारत वर्षाला भुरळ घालते आणि म्हणूनच विविध संघमालकांची प्रथम पसंती म्हणून आशिक अली असतात. आणि पाहूया आशिक अली तशीच फिरकीची जादू या महत्वपूर्ण सामन्यामध्ये दाखवतायत का, जेव्हा खरंच गरज आहे करीम 11 मधुबनी बिहार या संघाला. स्ट्रायकर आहे ना फलंदाज इन फॉर्म बॅटर किरण पवार. आशिक अली बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केलंय, गॅप होता, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बंटी बॉलवर पोहोचेल, एका सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं जात आहे, कारण एक संधी खूप महत्वाची आहे. फलंदाज तेच जाणतायत आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि पोहोचते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. दोनों खिलाड़ी काफी तेज है, लेकिन अंपायर सतीश One सर shot. का इशारा यहाँ पर आ चुका है. 1 रन शॉर्ट है. गलत तरीके से, गलत तकनीक के साथ आपने रन लिया है तो 1 रन कम हो जाएगा, 1 ही रन मिलेगा. अच्छी भागदौड़ है, विकेट के बीचों बीच काफी तेज है, मानो हिरन भाग रहे. तेच आवश्यक आहे आणि दोघंही चपळ आहेत, सडपातळ आहेत. कटर्स आहेत आशिककडे आणि तेच कटर्स फलंदाजांच्या लक्षात लवकर येत नाहीये. आणि काय अँगलने बॉल टर्न होतोय. लेग कटरचा खूप चांगला वापर आशिकने केला आणि दरम्यान येतोय हा डॉट. लेग कटर के ऊपर आप जब अक्रॉस द बैट खेलना चाहते तो पोजीशन में आना बहुत जरूरी होता है. बिल्कुल पोजीशन में नहीं थे, खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे थे वहां पर खिलाड़ी किरण पवार, और इसी के कारण बल्ले का कोई किनारा नहीं है. दोनों अंपायर एक दूसरे के साथ कुछ बातचीत करते हुए, कुछ समस्याएं आती होगी और ये समस्याओं के बाद भी फिर एक बार मैच शुरू होगी. लेकिन वहां पर स्कोर कार्ड के ऊपर देखें तो LK स्टार गुजरात है 32 रन 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. आशिक अली के पास गेंदबाजी की बागडोर. वेग चांगला आहे धावांचा, चांगले स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. अमन यादव यांच्या वतीनं 1 चौकार आपण या अगोदर पाहिला. किरण पवारची सुरुवात अजूनही सातत्यानं चांगलीच होत चाललेली आहे. यस, गोलंदाजाची ऍक्शन आपण चेक करणार आहोत. गोलंदाजीची शैली, गोलंदाज किती डिग्रीने अँगल घेतोय त्याचं सर्व काही विवरण आता 70-70 लाईव्हच्या स्क्रीनवर आपण पाहणार आहोत स्ट्रॉंग बदलमध्ये येऊन. पण तुर्तास नरेश सर, ही आधुनिक प्रणाली जी खूप महत्वाची आहे, ज्यामध्ये सर्व काही लगेच कळतं. सुरुवातीला जेव्हा प्रक्षेपण नव्हतं मागच्या 10 वर्षा अगोदर, त्यावेळेला त्रास व्हायचा, पण आता थोडं सोपं झालंय. निश्चित तिसऱ्या पंचांना सगळ्या अँगल मधून बघता येतं की चेंडू टाकताना त्याचा हाताची पोझिशन काय होती. ICC न नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख केले 15 डिग्री पर्यंत हात वाकवण्याची संधी आहे. जिथे तुमचा हात 180 डिग्री मध्ये सरळ रेषेत जात असेल तर तो तुम्ही 15 डिग्री पर्यंत वाकवू शकता. मात्र हात तुम्ही बघितला तर तो असा सरळ हात तुम्हाला कधी दिसणारच नाही. पंचांना देखील तिथे कुठेही कंपास लावता येणार नाही तिथे, आणि तरी देखील त्यांना हा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे निर्णय घेणं सुद्धा एवढं सोपं नाही. ICC आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्यांमध्ये सुद्धा आपण बघतो की बऱ्याच वेळा या समस्या येतात आणि अनेक गोलंदाजांचे करिअर खराब झालेले आहेत यामुळं. खरं तर आशिक व्रिस्टचा खूप चांगला वापर करतात, त्यात कुठलंच जुमत नाहीये. आणि म्हणूनच कधी काळी प्रतिस्पर्धी संघाला वाटतं की कदाचित त्यांची शैली आक्षेपार्ह आहे का. पण आता सर्व काही कळेलच आपल्या कंट्रोल रूम मधून. तर फेअर डिलिव्हरी, जसा मी उल्लेख केलाय की त्या व्रिजचा वापर करतात आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघाला किंवा फलंदाजाला ते जाणवतं की अँगल त्यांचा कुठेतरी आक्षेपार्ह आहे का. आणि त्याचमुळे बघा ना, सरळ सरळ तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते त्यांचा कुठलाच हात वळाला नाहीये कोण्यातून, आणि तो व्रिस्ट मोमेंटचा वापर ते सातत्याने करतायत. बहुत ही अच्छा डिसीजन आपके सामने आ चुका है. आशिक अली के ऊपर बिल्कुल
टांगती तलवार होती आणि त्या ठिकाणी मात्र लगेच ते त्यातून बचावलेले आहेत आणि त्यांना कॉन्फिडन्स होता. इतक्या वर्षांपासून ते गोलंदाजी करतायत, रिस्क मोमेंटचा वापर करतात, त्याचमुळे ते रिलॅक्स होते. केरळला बिलॉंग करतात. दरम्यान धावसंख्या पहिला मी इथे झालेली आहे 32 धावा. फोर्स केलाय बॉलला, लॉंग ऑफ नाहीये, नाही थांबणार, मी तर मारत राहणार. तोच पवित्रा पाहायला मिळतोय किरण पवारचा चौकार, 4 धावा. बहुत ही बेहतरीन शॉट. आगे सामने गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, वी में खेला गेंद को, काफी करारा जवाब था ये. ताकत लगाई थी इस गेंद के ऊपर किरण पवार ने और डीप लॉन्ग ऑफ के ऊपर बहुत ही बेहतरीन शॉट 4 रन के लिए. ज्या मैदानावर खेळेल त्या मैदानावर दरारा असतो किरण पवारचा आणि तोच दरारा आज सुद्धा या धडाकेबाद चषक बिग बॅश मध्ये पाहायला मिळतोय सातत्यानं. एक उत्कृष्ट स्ट्रायकर बॅटर म्हणून त्याची वर्णी वेगवेगळ्या संघात लागते, पण आता तोच दर्जेदार खेळ या स्पर्धेत सुद्धा पाहायला मिळते. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अपील झाले विकेट किपरची, बरोबर बेस्ट विकेट किपर अजित, पण त्या ठिकाणी पंचांना रस नाहीये. अपील मध्ये दरम्यान येतो हा डॉट बॉल. चांगली वापसी आहे आशिकची चौकार आल्यानंतर. देखिए अपील कर रहे लेकिन काफी देरी के बाद उन्होंने अपील किया था. ये देखिए गेंद हाथ में आई है और बाद में उनको पता चला कि एक कॉट बिहाइंड हो सकता है, लेकिन अंपायर भी काफी चुस्त है वहां पर. चांगलं यष्टीरक्षण अजितचं. इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जवळ बॉल कलेक्ट करणं, समोर फलंदाज असतो, आयसाईट ब्लॉक होते, तर देखील खूप चांगला अंदाज. ऑन साईडला स्वीप केलं, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे थोडे दूर राहिलेत आणि त्याचमुळे एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात नाही. अमनचा नकार येतोय. एक धाव ऍड होईल आणि एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 37 धावा. आड़े बल्ले से खेलने की कोशिश कर रहे, स्वीप शॉट लगाना चाहते थे लेकिन ऊपरी किनारा बल्ले का लिया. थोड़ा देर के लिए गेंद हवा में जरूर थी, खिलाड़ी भी पीछे थे, आगे ले आने की कोशिश कर रहे थे, लेकिन उन्होंने देखा कि गेंद बहुत आगे है तो पीछे जाकर उन्होंने गेंद को रोका. एक अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली, अच्छा शॉट भी देखने को मिला. 37 रन स्कोर कार्ड के ऊपर है, 2 विकेट के नुकसान पर. LK स्टार गुजरात. या षटकामध्ये धावसंख्येला पिवळा कंदील लागलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये हिरवा कंदील लागला होता, पण आता धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. 2 डॉट्स आलेत, 1 चौकार आले, 2 सिंगल आणि शेवटचा 1 बॉल बाकी. स्ट्रायकर रेडला अमर यादव, धावसंख्या 37. LK स्टार यावेळेस आपला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर, बॉल डीप मिडविकेट सीमारेषा पार. अमनचा पाहायला मिळतोय क्लास. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या LK स्टार राजकोट 43. एक मधुर आवाज जो लोहे को पुलकित करता है. क्या शॉट था. गेंद को जैसे ही देखा हवा में गेंद आ रही, उठाया, गेंद को पुल किया और मिड विकेट के ऊपर से बहुत ही बढ़िया छक्का. यहाँ पर देखिए कैसे आए, आगे पीछे गए और गेंद को पोजीशन बनाते हुए गेंद को खेला मिड विकेट के ऊपर से. बहुत ही अच्छा शॉट. खुशियां है दामन में जिनके, क्यों नहीं खुशियों से दीवाना हो जाए. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी वहां पर. अमन काय पिकअप स्ट्रोक खेळलाय त्याने बघा. त्याला शेवटचे बॉल्सच मिळतात षटकातले. म्हणजे दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल त्याला मिळाला, चौकार खेचला. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल मिळाला, षटकार खेचला. मग शेवटच्याच बॉलसाठी अमन आहे, पण असं नाही. आपण पाहूया पहिल्या 3 षटकात तर एक चांगलाच खेळ बघा. ड्युअल अँगलवर पाहायला मिळतं. आशिक अलीचा बॉल आणि त्यानंतर अटेम्प्ट अमनचा. पीछे जाते हुए पावर जनरेट किया, पोजीशन बनाई थी बहुत ही अच्छी तरह से वहां पर अमन ने. अमन यादव अब कह रहे थे कि आखिरी गेंद के ऊपर ही उनको मौका मिलता है. ये कोइंसिडेंस की बात होती है, ऐसे कोइंसिडेंस क्रिकेट में बहुत ज्यादा होते हैं, लेकिन जैसे उनको आगे कहीं वो गेंदों के लिए मौका मिलेगा तो वहां पर भी अपना दमखम दिखाएंगे. लखन भैया आणि त्यांची पूर्ण टीम पाहायला मिळाली. पॅव्हलियन बॉक्स दाखवला जात होता LK स्टार राजकोट या संघाचा आणि आनंदाचं वातावरण आहे LK स्टारच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये. का असू नये, कारण जरी 2 फलंदाज बाद झालेले आहेत पण चांगलाच धावफलक सेट झालाय. 2 गडी बाद 43 आणि पुन्हा एकदा आता विवेक शेलारला बोलवण्यात आलेला आहे 4थ्या षटकासाठी. ओव्हर द विकेट न विवेक तयार. फुल्लर लेनचा बॉल होता, ऑन साइडला दिशा देण्याचं करायचं होतं काम. बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. दरम्यान एक सिंगल पूर्ण होते. वेगवान गोलंदाजीसाठी विवेक शेलारला ओळखलं जाते आणि तोच वेग पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, फुल टॉस जरूर था, लेकिन किरण पवार सोच रहे थे हम स्क्वायर लेग के ऊपर खेले, इसी के कारण टाइमिंग नहीं कर पाए. 1 रन किरण पवार के लिए.
और स्कोर कार्ड के ऊपर 44 2 विकेट के नुकसान पर। आणि तयारी नव्हती ती, इतक्या वेगाने बॉल आला की त्यांनी बॅट उगारण्याच्या अगोदरच बॉल त्यांच्यावर पोचला होता. म्हणजे त्याचमुळे टायमिंग जुळणं खूप महत्वाची बाब ठरतं. गोलंदाजाचं परिवर्तन फलंदाजाला लगेच ओळखायचंय. विवेक शेलार तर वेगासाठीच ओळखले जातात. महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. सातत्याने आता व्यावसायिक क्रिकेटमधून त्यांनी देखील एक नाव कमवलेलं आहे. विवेक शेलार ओव्हर द विकेट हलक्या त्याने बॉलला प्लेस केले. सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाही, त्या संधीचा फायदा उचलला. अमनने एक सिंगल पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाही. चांगलीच पार्टनरशिप या दोन फलंदाजांची. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन डोकेदुखी वाढवते गोलंदाजांचं. धावसंख्या 45, 2 गडी बाद. ये अच्छी बात है कि आपको बड़ा शॉट नहीं मिल रहा है तो आपको सिंगल्स के लिए जाना पड़ता है. और अमन देखा कि वो गेंद बहुत आगे है तो हल्के हाथ से लॉफ्ट किया गेंद को कवर के लिए. ये अच्छी बात है. सेंसिबल क्रिकेट खेल रहे दोनों खिलाड़ी. पुन्हा एकदा वेग वाढवलाय, अपील झाली, बॉल डिफ्लेक्ट झालाय, गलीमध्ये पूर्ण केली 1 धाव. लेग बायची 1 धाव ऍड होईल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 गडी बाद. 46 धावा, 46 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय विवेकचं. विवेक शेलार काफी अच्छी नपीतुली गेंदबाजी वहां पर कर रहे. अच्छा प्रदर्शन उनका. कोई मौका, हाथ खोलने का मौका नहीं दिया किरण पवार को नहीं और अमन को भी नहीं. प्रेक्षकांना नम्र निवेदन आहे की लेझर लाईट मारू नका प्लीज. मैदानाच्या बाहेरून लेझर लाईट यूज करू नका. चांगलं क्रिकेट खेळत आहेत क्रिकेटपटू, तर आपण देखील समर्थन द्याल. आपण सुद्धा या स्पर्धेला प्रेम द्याल. आयोजकांना सहकार्य कराल अशी आम्हाला. कोण आहे ते त्याला पकडून ठेवा. बाजूचे क्षेत्ररक्षक, बाजूचे प्रेक्षक पकडून ठेवा त्याला. प्रेक्षकांना विनंती आहे की आज संपूर्ण हिंदुस्थान मधून खेळाडू आपल्या गावामध्ये आलेला आहे. आपल्या गावचा लौकिक आज 7 समुद्रापलीकडे जातोय आणि त्यामुळं स्वीप केलंय. स्वीट कनेक्शन बॅट आणि बॉलचं. बॉल फाईन लेग सीमारेषा. अमन यादवचा क्लास पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर ते खूप चांगला खेळ सादर करतायत आणि प्रेक्षकांचा आदर कमवत आहे. बघा खूप लवकर कमिट झाले होते स्ट्रोक साठी. 4 धावा मिळतात आणि धावसंख्या पोहोचते 50 अप फॉर टीम LK स्टार राजकोट गुजरात. सोते हुए शेर के मुंह में हिरन खुद भाग कर नहीं आता. उनको प्रयास करना पड़ता है. आगे पैर डाला, गेंद को आने दिया और बाद में गेंद को खूबसूरती के साथ फाइन लेग की तरफ खेला. क्या खूबसूरत शॉट है. देखिए पोजीशन उनका. अमन यादव एक ऐसे खिलाड़ी है बहुत ही अच्छी तरह से अपने बल्लेबाजी को अंजाम देते हुए. ये फुल टॉस गेंद थी, फिर एक बार फ्लिक किया गेंद को मिड विकेट की तरफ से. खिलाड़ी गेंद के ऊपर तेजी के साथ, लेकिन 1 रन का ही मौका था वहां पर अमन यादव के लिए और स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन 2 विकेट के नुकसान पर LK स्टार गुजरात. पाहता पाहता 50 ओलांडलेली आहे LK स्टार या संघाने. त्यातमध्ये कॉन्ट्रीब्युशन खरंच किरण पवारचं कौतुकास पात्र राहिलेलं आहे, ज्यांनी 15 चेंडूंमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. अमन यादव यांनी त्यांना खूप चांगली वेगवान साथ दिली. 16 धावांची. विवेक आपटबार होता आणि विवेकच्या आपटबारासमोर भले भले फलंदाज संभ्रमात पडतात तेच पाहायला मिळालं. कौतुक व्हायला व विवेक शेलारचं, कारण या विवेकच्या षटकामध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केला आणि खूप चांगला परतीचा खेळ करीम 11 मधुबनी बिहारचा पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना LK स्टार राजकोट गुजरात पोहोचले 51 वर. ऐसा तेज तर्राट बाउंसर आएगा ये सोचा भी नहीं होगा किरण पवार ने. यही खासियत होती है विवेक शेलार की. बहुत ही बढ़िया बॉल था और नहीं खेल पाए. तो इसी के कारण अब देखिए 4 ओवर का खेल खत्म हो चुका है. 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन 2 विकेट के नुकसान पर LK स्टार गुजरात. अच्छी बल्लेबाजी वहां पर. दोनों बल्लेबाजों, अमन यादव भी अच्छे स्ट्रोक खेल रहे. किरण पवार जो कि सलामी के लिए आए थे, ओपनिंग के लिए उन्होंने पारी की शुरुआत की थी. 4 चौके अभी तक खेले और अच्छी बल्लेबाजी करी. रोहित को हमने देखा था, रोहित ने 2 चौके खेलते हुए बिल्कुल शुरुआत अच्छी की थी, लेकिन बाद में वो चले गए. सागर अली जल्दी चले गए रनआउट के तौर पर. 2 विकेट के नुकसान पर अभी 51 रन है. अभी भी 2 ओवर का खेल बाकी है. स्लॉग ओवर्स आएंगे और देखिए 8 खिलाड़ी अभी भी आउट होने वाले. तो मेरे ख्याल से यहाँ पर बहुत ही बड़ी बौछार आने वाली है.
7,74,152 हे युट्यूब सबस्क्रायबर आहेत 70 लाईव्हचे. आणि जसं आपण उल्लेख करतोय, मला असं वाटतं आज रात्रीपर्यंत 7,80,000चा पल्ला पार व्हायला पाहिजे. जसं क्रिकेट प्रेक्षकांना पाहिजे ते क्रिकेट प्रेक्षकांना आपण देतोय. उच्च स्तराचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि त्याचमुळे प्रेक्षकांची पसंती आहे. हजारो प्रेक्षक सातत्यानं लाईव्ह पाहतायत, एकाच वेळेला पाहतायत आणि त्याचमुळे फक्त पाहून चालणार नाही तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 70 स्पोर्ट्स एक बहुत ही बड़ा नाम है, एक ब्रांड अब बन चुका है पूरे क्रिकेट टेनिस क्रिकेट विश्व में. जब तक ये श्रृंखला शुरू हुई थी तब 7,70,000 सब्सक्राइबर थे. अब 4,000 सब्सक्राइबर बढ़ चुके हैं और ये संख्या बहुत आगे चली जाएगी. फरमानला बोलवण्यात आलंय. फरमान 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी येत आहेत. सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. या अगोदर त्यांनी एक षटक हाताळलं होतं आणि एका षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या 13 धावा आणि विकेट त्यांना मिळाली नव्हती. पण सागर अली जो एक की फॅक्टर राहिलाय, धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. ब्लाइंड स्ट्रोक, फक्त मोठा स्ट्रोक खेळण्याचा अट्टास होता. त्यामध्ये टायमिंग नव्हतं, प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन होतं पण मनासारखं नव्हतं, मेरिटवर नव्हतं. जब बल्लेबाजी करता है तो गेंदबाज की तरफ देखना पड़ता है. वो क्या कर रहे हैं, किस तरह से गेंद कर रहे हैं, देखा नहीं था बिल्कुल. टप्पा पड़ते हुए गेंद बाहर चली जा रही थी और ऐसे ही बल्ले को घुमाया. पण आता उचललाय, फेकायचा होता लॉंग बॉल सीमारेषे बाहेर, पण ताकद पडली कमी. फरमानला या अगोदर जे मिळालं नव्हतं ते आता या षटकात मिळते. महत्वपूर्ण फलंदाज ज्यांचा स्ट्राईक रेट गगनाला भिडत होता, अमनला ते झेलचीच्या स्वरूपात बाद करतायत. आता कुठेतरी कमबॅक होतोय, तो म्हणजे टीम करीम 11 मधुबनी बिहारचा. इतना आसान कैच अब बंटी पटेल को आप दोगे तो ये बात राज नहीं आएगी. इतना आसान कैच, वो जगह पर खड़े थे और वहां पर ही गेंद उनके हाथ में आई. छोड़ने की संभावना बिल्कुल नहीं होती जब बंटी पटेल के पास गेंद चली जाती है. एक आसान सा कैच उन्होंने अंजाम दिया और अमन यादव चले जाएंगे. काय प्रॉपर स्टान्स आहे अमनचा, प्रॉपर पोझिशन, आयसाईट प्रॉपर बॉलरकडे असते. त्यानंतर बॉल डिलिव्हर झाल्यानंतर त्यांचा तो अप्रोच खेळण्याचा. पण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत का होते, कारण जो खेळ द्यायचा होता तो स्ट्राईक रेटचा खेळ त्यांनी दिलेला आहे आणि त्याचमुळे संघाचा धावफलक वधारलेला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राज पासवान 5व्या क्रमांकावर येत आहेत. प्रत्येक फलंदाजानं काही ना काही दिलंय. सागरला वगळलं तर किरण पवार अजूनही पहिल्या क्रमांकावर आलेत आणि ते काही परत जाण्याच्या इच्छे दिसत नाहीये. इतर साथीदार येत आहेत, त्यांची साथ देत आहेत, त्यानंतर बाहेर येत आहेत, पण किरणचा खेळ कन्सिस्टंट राहिलेला आहे. आपण 5व्या षटकात आलो आणि 5व्या षटकाच्या दुसऱ्याच बॉलवर फरमानला विकेट मिळाले. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलेलं आहे. करीम 11 मधुबनी बिहार या संघासाठी अजमल हुसेन यांचा संघ आपण पाहतोय. करीम 11 ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. आणि पुन्हा एकदा ज्या गोष्टीची मला असं वाटते फलंदाजी करणारा संघ वाट पाहत होता, नो बॉल, कारण अंकुरच्या पहिल्या षटकामध्येच 2 नो आले होते आणि आता फरमानच्या या षटकामध्ये ओव्हर स्टेपचा नो आणि या ठिकाणी रेफरल आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. गेंदबाजों को ये परेशानी रही है, अंकुर सिंह को भी रही थी. पहले ओवर में 2 बार नो बॉल कर चुके थे. इस फरमान का इस गेंद को भी नो बॉल करार किया है, लेकिन शॉट अच्छा था. कवर की दिशा में गेंद को खेला था राज पासवान ने. पश्चिम बंगाल के बहुत ही बड़े स्टार खिलाड़ी है राज पासवान. आज 5वें नंबर के ऊपर बल्लेबाजी के लिए शांत रूप से उन्होंने एक सिंगल हासिल किया और किरण पवार के पास बल्लेबाजी की बागडोर सौंपी है. स्कोर कार्ड के ऊपर बदलाव है. अब नो बॉल होगा या नहीं ये तीसरे अंपायर के डिसीजन के जरिए आपको पता चलेगा. चैलेंज किया इस डिसीजन को डीआरएस के तहत. डिसिजन येईल स्क्रीनवर, पण पाहतोय वेगवेगळ्या अँगल्सने. गुजरात बिग बॅश झालंय, त्याचमुळे गुजरातमधून देखील कित्येक संघ तुम्हाला सातत्यानं व्यावसायिक क्रिकेटमधून खेळताना पाहायला मिळतात. आणि गुजरातचं क्रिकेट किती प्रगत आहे त्याची माहिती पूर्ण भारताला का झाली तर बिग बॅशमुळे. त्याचमुळे आता ते एक पहिलं पाऊल होतं प्रसार करण्याचं क्रिकेटच्या स्पर्धांचं. तो प्रसार झालाय आणि आता गुजरातमधून कित्येक संघ, कित्येक खेळाडू
प्रगत क्रिकेटची दखल घेण्यासाठी भाग पाडते पूर्ण जगाला. त्यामुळे आपण आता आहोत स्ट्रॉंग रूम मध्ये 70-70 लाईव्हच्या वेगवेगळ्या अँगल्सने शहानिशा केली जाते. नक्की फूट लँड कुठे झालेला आहे बॉल डिलिव्हर करताना ते आपण चेक करतोय. दोन संघ एका बाजूला आपण जी टीम आहे करीम 11 जी रायगड 11 या नावाने वर्षानुवर्ष क्रिकेट खेळते ती एकनिष्ठता कित्येक क्रिकेटपटूंची या संघासाठी पाहायला मिळाला. हा नो बॉल आहे बघा, पूर्णपणे स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते फूट लँड कुठे झालाय. दूध का दूध और पानी का पानी. पुढचा बॉल फ्री हिट. जो सवाल उठे थे बिल्कुल अब थम चुके हैं. आधुनिक प्रणाली आहे. ओव्हर पिच बॉल होता, थोडासा दुरून खेळलाय, ड्राईव्ह केलाय बॉलला लॉंग ऑफला. फ्री हिटच्या बॉलवर फक्त एक धाव मिळते. एका धावेची वाढ होते, धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 54 धावा 3 गडी बाद. पहिल्या षटकात नरेश सर 18 होते, दुसऱ्या षटकात 13, तिसऱ्या षटकात 12, चौथ्या षटकात फक्त 8 आणि या षटकात आतापर्यंत आपण पाहिले तर फक्त 2 धावा मिळाल्यात टीम एलके स्टारला. विवेक शेलार का बहुत ही बढ़िया ओवर रहा था. 8 रन आए थे इस ओवर से और कमबैक जरूर करने की कोशिश कर रहे हैं यहाँ पर. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये ती संधी मिळते. करीम 11 संघ कमबॅक करतोय. वेग वाढवलाय पण वेग वाढवण्याच्या नादात टप्पा चुकला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय. व्हाईट बॉलची एक धाव ऍड होते आणि धावसंख्या पोहोचते 55 वर. 55 रन्स ऑन बोर्ड. बल्लेबाज से बहुत दूर रखने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज गेंदबाज. और ये बात है अब T20 क्रिकेट का जमाना आ चुका है तो वहां पर विकेट टू विकेट गेंदबाजी करनी चाहिए, ऐसा कोई भी नहीं कहता. आपको दूर गेंद को रखना है और इसी के कारण वाइड हो रहे हैं. स्ट्रॅटेजी डायव्हर्जनचा तो भाग असतो. गोलंदाजाच्या मनात वेगवेगळे प्लॅन्स एक्झिक्यूट होत असतात. फलंदाज जसा खेळतोय त्या हिशोबाने तो त्यांच्या गोलंदाजीच्या पद्धतीमध्ये सातत्याने बदल करत असतात. आता फुल पिच बॉल होता, फुल टॉस बॉलवर सुद्धा फायदा उचलता आला नाहीये राज पासवानला. तैयार नहीं थे राज पासवान इस गेंद के लिए. फुल टॉस आया और नहीं खेल पाए इस गेंद को. 55 रन्स धावसंख्येला लगाम लावलेला आहे मागच्या 2 षटकांमध्ये. उलट दिशेने खेळले पण तरी सुद्धा फायदा उचलू शकले नाहीये. काय सातत्य पाहायला मिळालेलं आहे बॉलिंग पाथ मध्ये. लाईन लेंथ पिचिंग सर्व बाबतीत फरमान वरचढ ठरलाय. प्री डिटरमाइंड शॉट होता है. आपको रिवर्स खेलना है तो बल्लेबाज गेंदबाज को पहले ही पता चलता है कि बल्लेबाज क्या करने वाले हैं. फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर गेंद होती है नीचे जाने वाली तो 55 रन्स. खूप चांगला उल्लेख आपण त्या ठिकाणी केलाय. फुलर लेनचा बॉल जो डीप होत असतो अशा वेळेला उलट दिशेने खेळताना तुमची बॅट स्विंग तितक्या खालून आली पाहिजे. आणि जर आपण या रिव्हर्स हिटच्या प्रयत्नाचा विचार केला तर तो खडेकडे रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, त्याचमुळे तो फसला. जी हाँ, बिल्कुल पोजीशन में नहीं थे उस वक्त राज पासवान. अभी नए गेंद के लिए तैयार है. फुल टॉस पण तरी हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत. फुल टॉस मिस केलंय आणि या ठिकाणी थोडे नाराज राज पासवान. राज पासवानला इतकं स्ट्रगल करताना नरेश सर मी कधीच पाहिलं नाही जितकं आज स्ट्रगल ते करतायत धडाकेबाज चषकामध्ये. कारण कित्येक मौके त्यांना मिळाले पण चौके किंवा षटकार आले नाहीयेत. अच्छी गेंदें हो रही यहाँ पर लेकिन अपने रनअप के अंदर कुछ खुश नहीं ऐसा लग रहा है. बिल्कुल ओवर स्टेप हो रहे या साइड लाइन हो रहे, इसी के कारण नो बॉल बनते चले जा रहे हैं. इससे पहले हमने देखा था राज पासवान को कोई मोमेंट नहीं पैरों के बीचों बीच राज पासवान की और गेंद के लाइन के अंदर भी नहीं आ रहे. 56 धावा 3 गडी बाद. फ्री हिट पुन्हा एकदा मौका मिळतोय राज पासवानला. फरमान शेवटचा बॉल घेऊन या षटकातला. फोर्स केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बंटी आहेत. झेल जरी झाला तरी सुद्धा फलंदाज फेल होऊ शकला असता. फ्री हिटच्या बॉलवर धावचीचा मौका होता. फरमानने तो मौका गमावला. या 2 धावा मिळाल्या तर टीम राजकोटला. धावसंख्या पोहोचते 5 षटकां समाप्तीनंतर 3 गडी बाद 58. किरण पवार को आज मौके मिल रहे हैं. मुसीबत में जरूर थे, डेंजर एंड की तरफ भाग रहे थे लेकिन
बहुत तेजी के साथ स्टंप को उखाड़ने की कोशिश की, देखिए यहाँ पर, और स्टंप को पास करती हुई गेंद चली जा रही है और दूसरा रन यहाँ पर पूरा होता हुआ. नशिबाचा नाश्ता करून आलाय किरण. खरंच आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आलाय. प्रत्येक ठिकाणी आपण आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जायला पाहिजे, पण आज नशीब बलवत्तर आहे किरण पवारचं. 5 षटकांचा खेळ संपला, 58 धावा झाल्यात. अजूनही शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत, पण बॅकअप प्लॅन चांगला होता. टीम करीम 11 मधुबनी बिहारचा. विवेक शेलारने ते पहिलं पाऊल ठेवलं आणि त्यामागोमाग फरमानला सुद्धा तो आत्मविश्वास मिळाला. आता शेवटच्या षटकासाठी येतोय विवेक शेलार, ज्याने चांगली कामगिरी केलेली आहे. तुमचा हुद्दा वाढतो जेव्हा तुमच्या वतीनं संघाचा फायदा होतो. अशा वेळेला तुमच्या हुद्द्यामध्ये वाढ होते आणि तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळते. बघा या ठिकाणी ही ट्रॉफी जी आहे धडाकेबाज चषक बिग बॅशची कुणाला मिळेल, उत्तर शनिवारी आपण शोधणार आहोत. चांगला बॉल होता, पायाची स्ट्राईड थोडीशी मोठी केली, ऑन साईडला बॉलला टटवण्याचा प्रयत्न, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. बंटी पटेल बॉल कलेक्ट करतील, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 59 धावा. या ठिकाणी आपण धडाकेबाज चषकचं 50वं वर्ष साजरं करतोय. मुरबाड विभागातून आपल्याला अनेक मान्यवरांनी मोठी बक्षिसं दिलेली आहेत. विशेष म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं 25,050 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सन्मान्य रवींद्रजी बंडू निचिते, एक लहरे उद्योजक इथे उपस्थित आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर मुरबाड विभागासाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25,050 रुपयामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे ते डहेनोलीचे उद्योजक सन्मान्य दिगंबर शेठ आगिवले यांचे इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं आम्ही धडाकेबाज क्रिकेट क्लब ग्रामस्थ वडवली तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. ऑन साईडला केला प्रहार, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. आता या ठिकाणी धावांची होते वाढ, येतोय दमदार षटकार, धावसंख्या पोहोचते 65. पैर बिल्कुल नहीं हलते लेकिन स्कोर को हिलाते हैं राज पासवान. क्या खूब शॉट खेला था, खड़े खड़े गेंद को स्क्वायर लेग के ऊपर से भेज दिया, आसमान में गेंद. ये बहुत ही लंबा छक्का था. तिचा षटकार होता. वेगाला वेगानेच प्रत्युत्तर द्यायचं आहे, तोच प्रयत्न सातत्यानं होतोय. राजच्या दरम्यान सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल, बॉलिंग एंडला थ्रो होतोय आणि या 2 धावा पूर्ण होतात. काय वेगानं हे 2 फलंदाज पळत आहेत, एकमेकांवर विश्वास ठेवत आहेत, कॉलिंग चांगली होते. किरण थोडासा साईड लाईन झालाय कारण एका बाजूला आता राज पासवानचा खेळ दमदार पाहायला मिळतोय. धावसंख्या 67. एक तो करेला ऊपर से नेम चढ़ा. एक रन जहां पर मिलना चाहिए था वहां पर 2 रन मिले हैं. काफी तेज किरण पवार जब होते हैं तो रन तेजी से भागते हैं. फुल टॉस आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला, क्षेत्ररक्षक होते. बॅकअप साठी धावचीचा मौका. विवेक यासाठीच ओळखला जातो, खूप चांगली भरपाई तो करतोय. फलंदाजाला बाद करून राजला परतावं लागते. राज धावचीच्या स्वरूपात बाद, धावसंख्या 4 गडी बाद 67. किरण पवार कितने स्फूर्तिले, देखिए वो डेंजर एंड की तरफ थे लेकिन फिर भी पहुंच चुके हैं. और राज पासवान काफी धीमे चले थे, वहां पर थ्रो भी आया और बॉलर ने स्टंप को उखाड़ा भी. फुल टॉस गेंद थी, विकेट कीपर के दाएं हाथ से छूती हुई गेंद चली जा रही थी. और क्या थ्रो है देखिए, बहुत ही अच्छा थ्रो. और यहाँ पर विवेक शेलार का बहुत ही बड़ा हिट. नवीन बॅटर मैदानाच्या प्रदीप पोहोचतायत. प्रदीप रेहवाल नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. 7,74,177 सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकडा वाढतोय, आकडा वाढत जाईल. प्रेक्षकांना जे पाहिजे ते प्रेक्षकांना आपण देतोय. चांगलं क्रिकेट, प्रगत क्रिकेट, विकसित क्रिकेट आणि धडाकेबाज चषकाच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक वर्ग सुखावलेला आहे. इतने तेजी के साथ सब्सक्राइबर बढ़ रहे थे, आप बोल रहे थे 7,74,177, लेकिन आपका जो सेंटेंस पूरा ही नहीं हुआ तो 200 का आंकड़ा पार किया था. ऑन ड्राईव्ह आहे. किरण अजूनही थोडे स्टेबल आहेत. स्ट्राईक रोटेट करत आहे. स्ट्राईकवर आता प्रदीप येत आहेत. धावसंख्या पोहोचते 68 धावा. शेवटचा एक बॉल बाकी. या पहिल्या डावातला 68 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल स्टील रिमेनिंग टू डिलिव्हर. विवेकने चांगलीच कामगिरी केली. जरी त्याच्या खात्यात विकेट जात नाहीये पण त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात दिली परत येण्याची. लास्ट बॉल.
हवेत आहे बॉल, व्यवस्थित बॅटच्या मध्यावर कनेक्ट झाला नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पण ती बिझी राहिले. थ्रो बॅटिंग एंडला होतोय आणि आता मात्र परतावं लागेल फलंदाजाला. अशा पद्धतीनं एकच धाव मिळते. 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाले 69. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 70 धावांचं. 36 चेंडू 70 धावांची गरज. करीम 11 मधुबनी बिहार. बहुत ही अच्छी इनिंग रही यहाँ पर. सराहना करनी पड़ेगी किरण पवार की, जिन्होंने सलामी के लिए आए थे, ओपनिंग की थी और आखिरी गेंद तक मैदान के ऊपर डटकर खेले. 19 गेंदों का सामना किया उन्होंने और 26 रनों का योगदान दिया. इस ओवर में बहुत ही अच्छी पारी खेली है किरण पवार ने. उनकी पीठ थपथपानी होगी. एक ऐसे खिलाड़ी जहां तक आखिरी गेंद तक मैदान के ऊपर खेले और अपने टीम को एक बड़ा स्कोर खड़ा करने में मदद की. एक पारी का अंत हो चुका है. पहली पारी जो कि एलके स्टार गुजरात की 69 रन उन्होंने बनाए. 70 रनों का टारगेट सामने रही में करीम 11 मधुबनी बिहार के सामने रखा है. दोनों टीमों के पास बहुत ही तगड़े, बहुत ही स्टार है, बड़े स्टार है. बघू आपण इथे स्कोर कार्ड वरती बघतोय. अंकुर सिंगचं एक षटक होतं. 18 धावा. खूप महागडं षटक आलं. ते पहिलं षटक होतं. आसिफ अलीनं चांगली गोलंदाजी केली. 12 धावा. फरमान खाननं 2 षटकामध्ये 20 धावा, एक गडी बाद केलेला आहे. विवेक शेलारचं 2 षटकं तितकीच सुंदर राहिली. दोन्ही षटकामध्ये धावा अडवल्या. 18 धावा देत गडी बाद करताना यश आलेलं नव्हतं. गोलंदाजी करीम 11 मधुबनीची चांगली राहिली. 36 चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी करीम 11 मधुबनी को. बघूया या 70 धावांचं रक्षण करणार का एलके स्टार गुजरात. तर ग्रामीण धमाका कोणगाव भिवंडी मध्ये गेल्या वर्षी देखील आपण स्पर्धा बघितली होती. बिग बॅश ग्रामीण धमाका. 21 लाख रुपयाची बक्षीस आहेत. 12 लाख पहिलं बक्षीस, 6 लाख दुसरं बक्षीस, 1 लाखाची तिसरं आणि चौथे 2 बक्षीस आहेत. आणि वैयक्तिक बक्षीस देखील तिथे भरपूर आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आयकॉनसाठी बाईक आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ग्रामीणसाठी सुद्धा बाईक आहे. कॅश आणि ट्रॉफीज भरपूर आहेत. तर आपण बघतोय ही स्पर्धा बिग बॅश ग्रामीण धमाका काही दिवसातच आपल्या भेटीला येते. अजून अशा टुर्नामेंट सातत्याने येणारे बिग बॅश धडाकेबाज धमाका आपण इथे बघतोय. मंचावरती उपस्थित अतिथींचा सन्मान आपण इथे करणार आहोत आणि मी विनंती करेल मंचावरती अतिथींची उपस्थिती आहे ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी मदत, खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला नेहमीच प्राप्त होतंय. मुरबाड विभागासाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,050 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. एक लहरेचे उद्योजक सन्मान्य रवींद्रजी बंडू निचिते. रवींद्रजी बंडू निचिते उद्योजक, एक लहरे शिक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला 25,050 रुपयाचं बक्षीस आज खरं तर ते मंचावरती उपस्थित आहेत. या मंचाची शोभा वाढवत आहेत. आम्ही मनापासून स्वागत करतो. विनंती करतो आपला सन्मान होतोय. सन्मान्य भगवान तात्या शेळके यांना विनंती करतो आपण या आणि पाहुण्यांना सन्मानित करा. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असं हे स्वरूप आहे या सन्मानाचं. बहिणाबाई चौधरींची एक अत्यंत सुंदर कविता आहे. त्या म्हणतात की निजविते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. सन्मान्य रवींद्रजी बंधू निचिते सरांचा हात नेहमीच पुढे येत असतो. शिक्षक आहेत, त्याचबरोबर आर्टिस्ट आहेत. अनेक पिढ्या घडवण्याचं ते काम करतायत. अनेक मुलांना ते घडवतायत आणि नवा भारत बनवण्याच्या कामामध्ये त्यांचं योगदान आहे. निश्चित आम्हाला आपला अभिमान आहे. यानंतर 4थ्या बक्षिसासाठी 25,050 रुपयाचं बक्षीस आपल्याला सन्मान्य मधुकरजी यशवंत गगे उद्योजक ठुणे पाडाळे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. मधुकर शेठ इथे उपस्थित आहेत. विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. हा सन्मान
सन्माननीय उद्योजक दीपकजी कराळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. चौथ्या क्रमांकासाठी 25,050 रुपयाचं बक्षीस मधुकर शेठ गगे यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. असंच सहकार्य नेहमीच मंडळावरती असावं आम्ही अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला सन्मानित करताना आम्हाला मोठा आनंद होतोय. त्याचबरोबर 5वं बक्षीस 25,050 रुपये, ज्यांचा सहभाग या बक्षिसामध्ये आहे डेहनोलीचे उद्योजक सन्मान्य दिगंबर शेठ आगिवले, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर निश्चित अशा सामाजिक उपक्रमांसाठी त्यांचं योगदान असतं. मी विनंती करतो उमेशजी लिहे यांना आपण दिगंबरची आगिवले सरांना सन्मानित करा. सर्व बक्षीस दात्या मान्यवरांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आपल्याच सहकार्यामुळे आज धडाकेबाज चषक 50व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय आणि 50वं वर्ष इथे थाटामाटा संपन्न होतोय. निश्चित आपलं योगदान मोठं आहे. यानंतर सन्मान होतोय सन्मान्य रोशनजी पाटील सर, विनंती करतो आपण या. सन्माननीय जयवंत भाऊ अधिकारी यांना विनंती करतो आपण रोशनजी पाटील सरांना सन्मानित करा. एक महत्वाची सूचना आहे, इम्पॅक्ट केलं गेलेलं आहे. किरण पवार यांच्या जागेवर इम्पॅक्ट दिबाकर आहेत. इम्पॅक्ट किया गया है किरण की जगह दिबाकर. अच्छी गेंद जड़ में की, ये गेंद शुरुआत यहाँ अच्छी रही है. गेंदबाज की राजू पाल्डी, जो पाल्डी गांव से बिलोंग करते हैं, राजस्थान अजमेर से आए हैं गेंदबाज, और सामने भी राजस्थान का सुपरस्टार नदीम धानोरी बैटिंग के लिए. राजस्थान के 2 खिलाड़ी आमने सामने इस मैच में. मैच को जीतने के लिए 70 रनों की आवश्यकता. ओहो, इस बार टपक खाने के बाद थोड़ी सी धीमी गति से गेंद आई, थोड़ी सी घूमी और सीधा शरीर से टकराई. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. राजू पलटीची चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आपण पाहतो. पहिला चेंडू त्यांचा निर्धाव होता, दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये त्याने टाकलाय. पडल्यानंतर चेंडू फार मोठं वळण घेतलंय चेंडूने, त्याचमुळे निर्धाव चेंडू. बैक टू बैक 2 गेंदें यहाँ अच्छी रही है राजू पाल्डी की, और जबरदस्त परफॉर्मेंस रहा है राजू पाल्डी का पिछले कुछ दिनों में. आज फिर एक बार अच्छी गेंद, बार बार जड़ में गेंदबाजी करने की का प्रयास यहाँ जारी है. दिल्ली धमाका बिग बैश में भी काफी बेहतरीन परफॉर्मेंस रहा था इनका, राजू पाल्डी इनका. 70 स्पोर्ट्स पर हम ये टूर्नामेंट देख रहे हैं. धड़ाकेबाज धमाका बिग बैश 50वां साल है इस टूर्नामेंट का, और 50 साल के अंदर काफी बेहतरीन क्रिकेट हमने यहाँ देखा है. गांव के लिए क्रिकेट देखा है, शहर के लिए क्रिकेट देखा है, प्रोफेशनल हाफ देखा है. और तीसरे अंपायर की तरफ अंपायर शशि साटम सर, यस, थ्रो के लिए. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या अगोदर आपण आपल्या ऑन स्क्रीन पाहिली अगदी गोल्डन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. थाटामाटात इथे ती गोल्डन ट्रॉफी फिरते, प्रत्येकाचं लक्ष आकर्षित करते, केंद्रित करते. आणि या स्पर्धेने आता चर्चा ही अखिल भारतीय स्तरावर मिळवलेली आहे. आजच आपण बघतो की या अगोदर वेस्ट बेंगॉलची एक टीम इथे खेळली, त्याचबरोबर गुजरातच्या 2 टीम्स आज आपल्याला पाहायला मिळतात. बिहारवरून सुद्धा करीम 11 मधुबनी या नावाने क्रिकेट खेळणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे प्रत्येकाचं लक्ष या टुर्नामेंटकडे लागलेलं आहे आणि बिग बॅश धमाका धडाकेबाज अलीकडे चर्चेत आलेली आहे. आणि स्वाभाविक आहे चर्चा होणं, कारण पहिल्यांदा एखाद्या छोट्याशा गावामध्ये ऑल इंडिया लेवलच्या या 12 टीम आणि विविध राज्यातील खेळाडू आलेले आहेत, संघ आलेले आहेत, आणि त्यामुळे चर्चेत आहे वडवली गाव आणि मुरबाड तालुका सुद्धा. काही गोष्टी कल्पना विलासात असतात, इट्स अ फेअर डिलिव्हरी, आणि त्या प्रत्यक्ष सत्यात उतरतात त्यावेळेस आपल्याला त्यावर बऱ्याचदा विश्वास होत नाही. 2 रिव्ह्यू होते, त्यातील एक रिव्ह्यू इथे लॉस झालेला आहे, त्यामुळे तुमच्याकडे एकच रिव्ह्यू असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या. 1 धाव धावफलकावर. अच्छी शुरुआत की है यहाँ राजू पाल्डी द्वारा. राजस्थान के 2 खिलाड़ी आमने सामने. अब थॉमस बैटिंग के लिए. थॉमस डायस, मुंबई का तूफान, दहीसर मुंबई से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी. टेनिस क्रिकेट विश्व का एक बड़ा नाम है, और सामने है राजस्थान का एक बड़ा नाम गेंदबाजी वाला राजू पाल्डी. फुल टॉस कवर्स की दिशा में. इस फुल टॉस को खेला, 1 रन जरूर मिलेगा. 1 रन से स्कोर आगे.
अत्यंत प्रभावी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. प्रभावित केलेले गोलंदाजाने त्याच्या नियंत्रण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फुलर लेनचा चेंडू टाकण्यामध्ये तो धारिष्ट्य दाखवतोय. आणि ही तितकी सोपी गोष्ट नाही. अर्ली ऑन ज्यावेळेस तुम्ही यॉर्करकडे वळता ते अत्यंत कठीण काम असतं. राजूने ते करून दाखवलेलं आहे. राजू पाल्टी नदीम के लिए अच्छा स्ट्रोक, गैप में खेला, दायरे का फायदा उठाया और गेंद को भेज दिया सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए नदीम धानोरी चौका. खूप चांगला फटका आपण आपल्या ऑनस्क्रीन रिप्ले मध्ये बघूया. उजवेष्टीच्या बाहेर थोडे कमिट झाले होते, त्यामुळे अँग्युलर जी डिलिव्हरी होती त्यावरची दिशा बदलवण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले आणि त्यानंतर बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना इथे फटका खेळले. अगदी मला असं वाटतं समोर क्षेत्ररक्षक होते मिड ऑनला, त्याच्या बाजूने चेंडू काढला, चौकार. वाह, अलग अलग एंगल से ये देख रहे हैं हम. ओहो, बड़ा हिट लगाना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. एक चौका जरूर आया मगर उसके बाद कमबैक किया नदीम धानोरी बनाम राजू पाल्टी. अच्छा संघर्ष पहले ही ओवर में देखने मिला, मगर देखते देखते पहले ओवर का खेल खत्म हो चुका है. 70 रनों का पीछा करना है और स्कोर हो चुका है 6 रन. सुरुवातीचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला कमीत कमी 25 धावा धावपलकावर असणं गरजेचं असतं. परंतु इथे फक्त आणि फक्त 6 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल गोलंदाज राजू पाल्डीला. ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय, योग्य नियंत्रण दाखवले, वेग सुद्धा त्याचा अत्यंत चांगला आहे आणि त्याचमुळे फलंदाजाला त्याने जखडून ठेवलं होतं. परंतु या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार आला आणि त्याचमुळे जे धावपलक थोडा अशक्त वाटत होतं त्याला थोडा दिलासा मिळालेला आहे. 6 धावा धावपलकावर. 50 साल पूरा कर रही है टूर्नामेंट. धड़ाकेबाज धमाका बिग बैश हम देख रहे हैं और धड़ाकेबाज धमाका बिग बैश में ऑल इंडिया लेवल के बड़े बड़े सितारे हम यहाँ देख रहे हैं. और पिछले कुछ सालों में सर क्रिकेट बहुत कुछ बदल चुका है. यूट्यूब के आने से भारत के हर एक राज्य में ये क्रिकेट जा चुका है. एक समय ऐसा था अलग अलग राज्य में अलग अलग गेंद से क्रिकेट खेला जाता था. कहीं हल्के गेंद से कहीं हेवी गेंद से क्रिकेट होता था. मगर अब जैसे बड़े बड़े टूर्नामेंट आने लगे हैं, हेवी बॉल से क्रिकेट ज़्यादा से ज़्यादा बढ़ने शुरू हो चुका है. और पहले ओवर की सफलता के बाद एक अच्छा ओवर रहा पहला. सिर्फ 6 रन खर्च किए, भले यहाँ विकेट नहीं आया है मगर सिर्फ 6 रन खर्च किए थे राजू पाल्टी ने. और गेंदबाजी के लिए अब आते हुए रोहित शर्मा. रोहित शर्मा बिहार के छपरा से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी और बेहतरीन गेंदबाजी. दिल्ली धमाका बिग बैश में भी इस खिलाड़ी ने काफी बेहतरीन गेंदबाजी की थी और वही गेंदबाजी के लिए. छह रन स्कोर पर, मगर यहाँ नदीम धानोरी और थॉमस बतौर प्रारंभिक बल्लेबाज मैदान के ऊपर आ चुके हैं. 70-70 लगा तो 6 और इस गेंद से ये टूर्नामेंट हम खेल रहे हैं, देख रहे हैं. फुल टॉस भेज दिया इसे सीमा रेखा की तरफ. 4 रनों के लिए थॉमस के बैट से आता हुआ ये चौका. बघा, इयत्ता 10वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्याला जर तुम्ही 3री-4थीचा प्रश्न विचारला तर त्याच्याकडे त्याचं उत्तर असतं. त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. इतका अनुभवी खेळाडू, इतकं नाव कमावलेला खेळाडू आणि त्याच्यासाठी तुम्ही फुलटॉस चेंडू त्याच्या समोर देता. त्याचमुळे वाघाच्या दिशेने हरिण चालून गेली आणि तिचा फडशा पडला. क्या बात आहे, चुकीला माफी नाही. थॉमसला फुलटॉस मिळाला होता, त्याचा फायदा त्यांनी या ठिकाणी घेतला. थॉमस के बैट से आते हुए ये 4 रन. शुरुआत अच्छी करनी होगी, 70 रनों का पीछा करना है. पावर प्ले में आपके पास 20-25 रन होने चाहिए, आपके हाथ में विकेट भी होने चाहिए. रोहित के पास अच्छी काबिलियत है, बॉल टर्न करने की क्षमता उनके पास है, मगर सामने भी बड़े खिलाड़ी हैं नदीम धानोरी और थॉमस डायस. भारत के क्रिकेट में ऐसा शायद ही कोई राज्य होगा जहां जाके दोनों ने क्रिकेट नहीं खेला हो और इसी के कारण उन्हें भी प्रयास करना चाहिए. बिग हिट, थॉमस डायस दहीसर मुंबई के खिलाड़ी है और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया और अंपायर रुपेश सर नो बॉल भी जाहिर करते हुए. सत्ता प्रस्थापित होऊ शकते इथे या 7 धावांनी, कारण तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट षटकार सुद्धा खाल्लेला आहे आणि त्याचबरोबर तो चेंडू तुमचा नो सुद्धा आहे. त्याचमुळे ही फार मोठी 3ऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. ओव्हर स्टेपिंग साठी खरं तर हा रिव्ह्यू होता आणि त्याचमुळे 3ऱ्या पंचांच्या वतीने चेक केलं जाईल.
या पद्धतीने क्रिकेट खेळत असताना तुम्हाला गांभीर्य ठेवावं लागतं. रणबे तुमचा अप्रोच कसा आहे, त्याचबरोबर पंचांच्या जवळ आल्यानंतर तुमच्या स्ट्राइड्स कशा असतात, फ्रंट फूट प्रेस ज्याला आपण म्हणतो तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुमची बॅक तुम्ही थोडी लोअर मागे घेता आणि त्यानंतर ट्रिगर मुवमेंट देण्याचा प्रयत्न करत असता, परंतु तुमचा पाय कसा लॉक होतो हे फार महत्वाचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे फक्त षटकार इथे गणला जाईल, अंकित होईल या धावपलकावर आणि षटकाराने धावपलक पुढे गेलेला आपण पाहू शकाल. हा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, त्यामुळे तो रिटेन राहील. रिव्यू सक्सेस हल्के स्टार के लिए पिक किया लेन बॉल को और सीमा रेखा की दिशा में खेल दिया 6 रनों के लिए. अच्छी शुरुआत रही है यहाँ पहले ओवर में. इस ओवर में चौका और चौके के बाद छक्का भी जड़ दिया है थॉमस डायस इन्होंने. ये भारतीय टेनिस क्रिकेट का एक बड़ा महासंग्राम इस वक्त हम देख रहे हैं और एक हवाई यात्रा के लिए चली गेंद और पहुंच गई सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए सिक्सर लगा तो 6. रोहित शर्मा यांची खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा स्लॉट मध्ये दिलेला आहे, इतका मोठा फलंदाज की ज्याची चर्चा अखिल भारतभर असते. या फलंदाजाकडे इतका अनुभव आहे आणि त्याच्या समोर अशा पद्धतीची गोलंदाजी होते, त्यामुळे ते तुटून पडणं तो स्वाभाविकच आहे आणि त्याचमुळे चेंडूला लॉफ्ट करतोय, गोलंदाजाच्या डोक्यावरून ऑन साइडला इथे हा षटकार मिळतोय. थोड़ा सा आगे किया था और पाले में एक गेंद थी और बाकी का काम थॉमस ने यहाँ बेहतरीन किया और गेंद को सीमा रेखा के बाहर भेज दिया. पहले 3 गेंदों में यहाँ तीनों गेंदों को सीमा रेखा के बाहर भेज दिया. चौका, बाद में छक्का, बाद में छक्का और इसी के कारण स्कोर बन चुका है 22. 70 का पीछा करना है और इसीलिए कहते हैं कि क्रिकेट के खेल में शुरुआत से कुछ नहीं होता, आपको फिनिश भी अच्छी तरीके से करना होता है. यहाँ कमबैक करना होगा. रोहित के पास वो क्षमता है, काबिलियत है और इसी के कारण बिहार का एक खिलाड़ी भी चर्चा में, मगर सामने मुंबई का तूफान है थॉमस डायस और अपने रंग में आते हुए. क्या जबरदस्त स्ट्रोक खेला था. यहाँ टेनिस बॉल का एक क्रिकेट है, ऑल इंडिया लेवल का क्रिकेट हम देख रहे हैं. थॉमस के लिए ये गेंद ऑफ स्टंप के बाहर की ऑन साइड में एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश और 2 रन भी पूरे किए नदीम धानोरी और थॉमस डायस ने. जैसे ही मौका मिला खिलाड़ी थोड़े से दूर थे और उसी का फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए. रन रुकने का नाम नहीं ले रहे. 24 पर बिना कोई विकेट खोए 24 रन. फलंदाजाकडे फक्त आक्रमकता नाही, फलंदाजाकडे संयम सुद्धा आहे. त्याचा चांगला परिचय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आला. या अगोदर षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर चेंडूला सन्मानजनक पद्धतीने खेळताना 2 धावा मिळाल्या. सामने की दिशा में इस गेंद को खेला, अच्छी फील्डिंग देखने मिली, दायरे के अंदर रोका इस गेंद को और तीसरे अंपायर को यह आमंत्रित किया गया. तीसरे अंपायर को नो के लिए फिर एक बार ओव्हर स्टेपिंग साठी पुन्हा एकदा इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत रोहित शर्माच्या विरोधात 2 षटकार, 1 चौकार, एकदा दुहेरी आणि इथे जर नो बॉल आला तर अजून दुग्ध शर्करा योग येऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आतापर्यंत 24 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. वारंवार तिसऱ्या पंचांकडे खरं तर जावं लागतंय ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही खेळाडूवर, कोणत्याही संघावर अन्याय होऊ नये यासाठी टेक्निकल सपोर्ट घेणं हे स्वागतार्ह आहे. जरूर. नो बॉल. यस, नो बॉल और अब मौका होगा बड़ा हिट लगाने का. यहाँ कुछ आज रोहित की तरफ कुछ नहीं ज्यादा हो रहा है, कुछ गलतियां कर रहे हैं रोहित, मगर कमबैक यहाँ से भी कर सकते हैं रोहित. उनके पास वो क्षमता है और यहाँ से वही कोशिश करनी चाहिए. दूसरी तरफ नदीम नानोरी और थॉमस डायस लय में आ चुके हैं. नदीम अभी भी उतने आक्रामक नहीं हुए, मगर दूसरी तरफ थॉमस ने अपना रंग दिखाना शुरुआत यहाँ किया है. और नदीम ऐसे खिलाड़ी है, आईएसपीएल में टेप बॉल रखा था और टेप बॉल से पूरी श्रृंखला में एक ही 6 गया था टेप बॉल से, और वो 6 लगाने वाला खिलाड़ी था नदीम धानोरी. क्या बात आहे. म्हणजे 100 लोकांमध्ये जर तुम्हाला शर्यत जिंकायची असेल तर 100हून 99 लोकांपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असतं आणि तेच करून दाखवलं होतं नदीमने. त्यामुळे क्षमतांचा इथे खरं तर त्याच्या परिचय झालेला आहे. हॅव्हिंग पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट असं म्हटलं जातं. क्षमता असतात परंतु त्याची अभिव्यक्ती योग्य वेळेला करता आली पाहिजे, ती नदीमने केली होती. रोहित
नदीम के लिए अच्छी गेंद और दायरे के ऊपर से मिड ऑफ के ऊपर से स्ट्रोक को खेला, 4 रन मिलेंगे नदीम धानोरी को, चौका जड़ दिया। आत्मविश्वासामध्ये वृद्धी झालेली आहे नदीमच्या, ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय आणि रोहित शर्मा अगोदरच बॅकफुटला आहेत, अशातच त्यांना हा स्पेल कसा पूर्ण होईल याकडे त्यांचं लक्ष असताना त्याचा पुरेपूर फायदा नदीम घेत आहेत। खडे खडे खेळले, यावेळेस ड्राईव्ह केलं होतं आणि चौकार मिळवला। ये ऑल इंडिया लेवल का क्रिकेट है और उसे देखने के लिए काफी मात्रा में दर्शक भी आ चुके हैं। दुर्गापुर धमाका बिग बैश सीजन 2 इस साल बेस्ट बैटर भी रहे थे नदीम धानोरी और इसी के कारण पूरे भारत में चर्चा में है। ये राजस्थान का सुपरस्टार आज आ चुका है मुरबाड तालुके के इस वडौली गांव में नदीम धानोरी। बहुत सारे खिलाड़ी ऐसे, शायद 50वां साल है मगर पहली बार इस टूर्नामेंट को खेलने के लिए, और इसीलिए काफी मात्रा में दर्शक भी यहाँ इन सभी को देखने के लिए और मैच होने के बाद सेल्फी लेने के लिए भी यहाँ आ चुके हैं। नदीम और एक बड़ा हिट यहाँ किया, कैच पकड़ने की कोशिश लगातार जारी है मगर ये गेंद भी जाएगी सीमा रेखा पार, 4 चौका। कॅल्क्युलेटेड ॲग्रेशन ज्याला आपण म्हणू शकतो तो इथे फलंदाज करतोय, कारण फलंदाजाला माहिती आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणाची रचना हेरत असताना त्या क्षेत्ररक्षणा बरोबर खेळत आहे, फील्ड पोझिशन बरोबर खेळत आहे। अत्यंत चांगलं क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट फलंदाज नदीम धानोरीचा आपल्याला पाहायला मिळतं आणि धावपळ याचमुळे आता वेगाने सुसाट वेगाने पुढे सरलेला आहे। पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 1 चौकार, 3 चौकार आणि 2 षटकारासहित 28 धावा आलेले आहेत। समीकरण इथे बदलत चाललेले आहे, 70 धावांची गरज आहे, पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्यामध्ये 28 आणि धावफलक 34। ये काफी सारा महंगा ये ओवर देखने मिला, 28 रन आए इस ओवर से, अभी 4 ओवर में 36 बना रहे, मगर ये क्रिकेट का खेल है, कमबैक हो सकता है। 1-2 विकेट यहाँ से आए, कुछ डॉट बॉल आएगी, बिंदी गेंदे आएंगी तो कमबैक कर सकती है एलके स्टार वाली टीम भी, क्योंकि एलके स्टार और धमाका बिग बैश में एलके स्टार का भी अच्छा परफॉर्मेंस रहा है। दूसरी तरफ करीम 11 मधुबनी बिहार की टीम हम देख रहे हैं इस टूर्नामेंट में, लखन भैया सोनैया इनकी टीम एक तरफ है और दूसरी तरफ अजमल हुसैन साहब की टीम है, करीम 11 मधुबनी बिहार, और दूसरी तरफ एलके स्टार राजकोट लखन भैया सोनैया इनकी टीम है। और इन सभी हमारे जो स्पॉन्सर्स है, टीम के मालिक है, उनकी भी सराहना करनी चाहिए। ऑल इंडिया लेवल के टूर्नामेंट में जो शिरकत करते हैं, शामिल होते हैं उनके भी। मगर यहाँ 2 ओवर के बाद 34 बिना कोई विकेट खोए अच्छी पोजीशन में इस वक्त हम देख रहे हैं करीम 11 मधुबनी बिहार टीम, मगर यहाँ एलके स्टार राजकोट गुजरात को कमबैक करना होगा और उसी के लिए कमबैक करने के लिए राजू पाल्डी को आमंत्रित किया गया है। सामने है थॉमस डायस और नदीम धानोरी, लय में आ चुके हैं पूरी तरीके से दोनों खिलाड़ी और इसी के कारण एक साझेदारी बनी है। पहले 2 ओवर में पावर प्ले का अच्छा यह फायदा उठाया और दूसरी तरफ विकेट की तलाश में राजू पाल्डी। 2 ओवर के बाद 34 रन बने हैं। इस बार कुछ अलग करना चाहते थे और रिवर्स के जरिए स्ट्रोक खेलना चाहते थे मगर उतना टाइमिंग नहीं कर पाए और उसी के कारण 1 रन से स्कोर आगे। परिस्थितीच अशी बनली होती की दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 28 धावा आल्या होत्या, त्यामुळे फ्रंटलाईन बॉलर की ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये राजू पाल्डी याच्याकडे संघ कर्णधाराला जावं लागलेलं आहे। राजूनेही त्याचा विश्वास जपण्याचा प्रयत्न करत पहिल्या चेंडूवर केलेला आहे। पाहायचं हे षटक कशा पद्धतीने पुढे जाईल, यावरून या सामन्यामध्ये फलंदाजी करणारा संघाची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट होईल। कधी कधी तुम्हाला फार लवकर यश मिळतं परंतु ते टिकवणं कठीण असतं। पहिला चेंडू चांगला आहे, पाहायचं हे षटक कसं असेल। पूरी टीम को तो उम्मीद यहां से है क्योंकि पहला ओवर अच्छा रहा था, सिर्फ 6 रन खर्च किए थे, उसके बाद रोहित शर्मा के ओवर में रन आए और फिर एक बार विकेट के लिए और अच्छी गेंदबाजी के लिए कप्तान गए राजू पाल्डी के पास। सामने नदीम धानोरी, अच्छी गेंद मगर रन लेने में कामयाब रहे दोनों बैटर, क्योंकि अभी शुरुआत तो अच्छी रही है मगर सिंगल डबल्स भी काफी जरूरी है। पूर्वानुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता, कारण या अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाज राजू पाल्डीचा त्याने सामना केला होता। त्यांना माहित होतं उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पुलरलेनचा कदाचित येऊ शकतो, परंतु इथे 1 स्टेप अहेड फलंदाजापेक्षा पुढचा विचार राजूने केला। राजू पाल्डी रिवर्स के जरिए खेलना चाहते थे ये स्ट्रोक मगर थॉमस के लिए फिर एक बार काफी रफ्तार से थॉमस ने 2 गेंदें खेली राजू की इस ओवर में और दोनों में रिवर्स का प्रयास किया था, मगर जिस तरह से रिवर्स के लिए मुड़े काफी रफ्तार से ये गेंद की राजू, सराहना करनी चाहिए राजू की।
बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. सरळ बॅटने धावा आल्यात. उलट्या या पद्धतीच्या फटक्यांची गरज खरोखर थॉमसला आहे का, हा प्रश्न आहे. और यहाँ फुल टॉस गेंद थी, सिर्फ दिशा दी इस गेंद को और 4 रन बटोर लिए थॉमस ने. चौका. या अगोदर स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट केला होता थॉमसने, त्यामुळे गोलंदाजाला असं वाटलं की पुन्हा एकदा त्या पद्धतीने प्रयत्न फलंदाज करू शकतो. त्यामुळेच त्याने इथे फुलर लेनचा चेंडू टाकला होता. परंतु इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवत असताना यावेळेस संपर्क चांगला करून दिला थॉमसने चेंडू फळीचा आणि चौकार मिळवला. सब कुछ मतलब अच्छी गेंदबाजी हो रही थी, मगर ये खराब गेंद थी और उससे उसको अच्छी नसीहत भी दी. बिग हिट, फिर एक बार खराब गेंद, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 सिक्सर लगा तो 6. अवाक करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा आपण पाहिलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता, बॅटच्या मधोमध घेतलं आणि बॉटम एंडच्या प्रचंड ताकदीचा वापर करत असताना चेंडूला पाठवलेल्या डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. शुरुआत तो अच्छी रही थी राजू की, मगर उसके बाद एक माइंड गेम भी खेला दोनों ने एक दूसरे के खिलाफ. और अब फिर एक बार लय में आते हुए रिवर्स के जरिए स्ट्रोक खेलने का प्रयास था, वो कामयाब नहीं होने दिया. सीधे बल्ले से चौका आया, बाद में छक्का भी जड़ दिया और उसी के कारण यहां अच्छा स्कोर, अच्छा टोटल भी देखने हमें मिल रहा है. 46 रन बने हैं. अच्छी शुरुआत. 70 रनों का जबकि पीछा करना है. 70 स्पोर्ट्स पर सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे और आपसे विनती भी करेंगे, अगर आप नए हो 70 स्पोर्ट्स चैनल पर और आपने जरूर यहाँ 70 स्पोर्ट्स सब्सक्राइब कीजिए. आने वाले समय में जितनी भी टूर्नामेंट होगी आपको नोटिफिकेशन आएंगे और ये 70 पर बड़ी बड़ी टूर्नामेंट देखने मिलेगी. राजू थॉमस के लिए और यहाँ विकेट का पतन होता हुआ, ज्यादा सफल हुए, थोड़ी सी धीमी गति से गेंद और आउट होकर वापस लौटेंगे बोल्ड के जरिए. विकेट यहां आता हुआ थॉमस डायस का. असं म्हणतात की शूरवीरांना नशिबाची साथ मिळते, परंतु ज्या पद्धतीची शूरत्वाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थॉमसने केले होते, काही खरं तर ऑर्थोडॉक्स फटके आपल्याला पाहायला मिळाले. ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळले, इम्प्रोवाइज फटके खेळण्याचाही त्याने चांगला प्रयत्न केला होता आणि मला असं वाटतं रिस्ट लागून चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला. अनफॉर्च्युनेट अँड सॉफ्ट डिसमिसल ऑफ थॉमस डायस, हू प्लेड व्हेरी वेल. बहुत ही बढ़िया प्रदर्शन अपने बैटिंग का. आज फिर एक बार थॉमस रंग में आते हुए देखने मिले. पावर प्ले में उनकी बैटिंग देखने लायक ही होती है और काफी जबरदस्त प्रदर्शन यहां देखने मिला. थॉमस डायस, काफी बढ़िया प्रदर्शन देखने मिला थॉमस का. नए बैटर मैदान के ऊपर जाते हुए पीकू पॉल, कोलकाता वेस्ट बंगाल का और एक बड़ा सितारा. उन्हें वेस्ट बंगाल में बाहुबली के नाम से भी जानते हैं और ये पीकू किस तरह से यहां बैटिंग करेगा देखना होगा. पीकू मैदान राजू पाल्डी यहां 2 ओवर किए, 18 रन खर्च किए, 1 विकेट हासिल किया. 3 ओवर के बाद 46 रन बने हैं. अभी भी इस मैच को जीतने के लिए 18 गेंदे और 24 रनों की आवश्यकता. सुनील सर, बघा तुमच्याकडे ज्ञान असावे ज्याला स्थळ सापेक्षता, वेळ सापेक्षता, काळ सापेक्षता नसावी. त्याचमुळे राजू पाल्डीकडे ज्या क्षमता होत्या त्या क्षमता या कंडिशनला मॅच करत असताना त्याने त्याचा पुरेपूर चांगला वापर केला. 2 षटकांचा स्पेअर हाताळलाय, 18 धावा त्याने फक्त खर्च केल्या, 1 गडी बाद केला. हे बघा आपले प्रेक्षक इथे दाखवले जात आहेत की ज्या प्रेक्षकांच्या शुभ उपस्थितीमध्ये धडाकेबाज ही स्पर्धा पुढे सरकलेली आहे. कोणतीही स्पर्धा म्हटली की तिला यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांच्या संख्येचाही फार मोठा खरं तर तिकडे वाटा असतो आणि म्हणून या टुर्नामेंटला प्रेक्षकांनी भरभरून दिलेले आहे. धडाकेबाज आयोजकांच्या वतीने, बिग बॅश धमाकाच्या वतीने या सगळ्या प्रेक्षकांचे आपण ऋण व्यक्त करूया. दर्शक भी काफी खुश रहेंगे क्योंकि जिन खिलाड़ियों को हम YouTube के जरिए देखते हैं, आज उन्हें देखने का मौका, उनका खेल यहाँ देखने का मौका मिल रहा है और इसी के कारण काफी मात्रा में दर्शक भी इस मैच को देखने के लिए आज भी दर्शक उमड़ चुके हैं. 3 ओवर और 3 ओवर में 24 रनों की आवश्यकता. अभी भी 18 गेंदे 24 की आवश्यकता. हो यहां टप्पा खाने के बाद गेंद घूमती हुई नजर आई. राजू मुखिया, दिल्ली के ऐसे गेंदबाज जिन्होंने सुप्रीमो ट्रॉफी में भी बेस्ट बॉलर का खिताब हासिल किया है, ऐसे गेंदबाज यहां राजू आए और पहली गेंद एंगल बनाते हुए बाहर की तरफ निकाला और 17 गेंदे. अभी भी 24 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. हर एक गेंद यहां से काफी महत्वपूर्ण है राजू, नदीम धानोरी के लिए.
अच्छी गेंद जड़ में किया इस गेंद को, और एक लगातार दूसरी गेंद यहां बिंदी की है राजू मुखिया। पिछली गेंद को उंगलियों को फेरा था, थोड़ी सी धीमी गति से किया था, घुमाया था, और इस बार काफी रफ्तार से जड़ में किया। नदीम धानोरी जैसे बैटर को लगातार 2 बॉल पर रोका है राजू ने। आश्चर्याचा कडू धक्का दिलेला आहे. ओहो, और एक अच्छी गेंद जरूर थी मगर यहां निकली है सीमा रेखा की तरफ। अच्छी फील्डिंग देखने मिली, और जब तक थ्रो आता है 2 रन पूरे किए। सेट फलंदाजाच्या विरोधात अशा पद्धतीची गोलंदाजी करणं अत्यंत कठीण असतं. या अगोदरचा चेंडू फलंदाज कितीही सेट असला तरी त्याच्यासाठी काठेण्य पातळी खूप असणारा चेंडू हाताळला होता, आणि नदीमकडेही त्याचं कोणतं प्रत्युत्तर नव्हतं. राजू मुखिया बिग हिट, सामने की दिशा में सीधे बल्ले से स्ट्रोक को खेला है। ये स्ट्रेंथ है नदीम धानोरी की, राजस्थान का सुपरस्टार। यहां बेहतरीन बैटिंग का प्रदर्शन दिखाते हुए नदीम धानोरी। काय फलंदाजी करतायत, चक्क करणारी फलंदाजी, हा षटकार, आणि गोलंदाजाला बॅकफुटला घेऊन जाणारी फलंदाजी, चारी मुंड्या चित करणारी फलंदाजी, स्टान्स बदलण्याचा डेलिबरेट अटेम्प्ट गोलंदाजाला दाखवला, त्यानंतर गोलंदाजाला समोर चेंडू टाकण्यासाठी प्रवृत्त केलं, आणि प्रचंड ताकदीने ते लॉफ्ट करत असलेल्या चेंडूला षटकार मिळवला. बहुत ही बढ़िया प्रदर्शन नदीम धानोरी द्वारा, और एक बड़ा हिट लगाने की कोशिश थी। यहां पहली गेंद की तरह इस गेंद को भी काटा, थोड़ा सा घुमाया, और विकेट कीपर की दिशा में भेज दिया राजू ने। गोलंदाजाचं कौतुक असेल, या अगोदरच्या चेंडूवर षटकार आला होता, तो सुद्धा स्लॉट मध्ये चेंडू होता, इथेही चेंडू समोर ठेवलेला आहे. ड्रायव्हिंग लेंथवर गोलंदाजी ठेवण्यामध्ये खरं तर फार मोठी हिंमत लागते. बार कवर की दिशा में इस गेंद को खेला, एक अच्छा स्ट्रोक, 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश, और 2 रन भी यहां पूरे किए। पिकू बॉल और नदीम धानोरी, इन्होंने अच्छी बैटिंग हो रही है, कुछ गेंदों में बीट किया यहां राजू मुखिया ने, मगर कुछ गेंदे काफी बेहतरीन तरीके से अच्छा स्ट्रोक भी खेला, और देखते देखते ये स्कोर अब तक 56 पर जाके पहुंचा है। 12 गेंदे 14 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए, 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी। मॅच नाही संपली आहे, मॅच ऑन आहे, आणि इकडे एक चांगलं षटक, एक चांगली गोलंदाजी मात्र इकडे करावी लागणार आहे, कारण एलके स्टार सुद्धा फाइटर आहेत। एक ऐसी टीम है जो अच्छे फाइटर भी इनकी टीम में, तो देखना होगा किस तरह से आने वाले समय में गेंदबाजी होगी। 12 गेंदे और 14 की आवश्यकता। पिकू बॉल मैदान में आ चुके हैं और 22 पर खेल रहे नदीम धानोरी। अत्यंत चांगला सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अखिल भारतीय स्तरावरून अनेक गुणवंत खेळाडू, नामवंत खेळाडू, पॉप्युलर प्लेयर्स इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. या अगोदर सरांनी चर्चा केली की ज्यांना तुम्ही युट्यूबवर पाहिलं होतं, मॉनिटरवर खरं तर त्यांचा खेळ तुम्ही बघत होतो, प्रत्यक्ष रूपाने एखादी गोष्ट पाहणं आणि तुम्ही त्याला टेक्निकल सपोर्ट घेऊन पाहणं, यामध्ये खूप मोठा अंतर आहे. आणि म्हणून याची देही, याची डोळा, या सगळ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रचंड प्रेक्षक वर्ग इथे जमलेला आहे. CID ग्रुप मुरबाड ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी सर्कल लाईट देण्यात आली होती, परंतु इथे काही टेक्निकल इश्यूजमुळे ती आपल्याला अप्लाय करता आली नाही. अमोलजी घरत, समीर कोयते, मनीष कोयते, देवेंद्र सिंग राठोड, नितीनजी देशमुख यांचं या स्पर्धेसाठी सहकार्य मिळालेलं आहे. मुख्य व्यासपीठावर त्यांची उपस्थिती मिळाली. तुमचं स्वागत आणि आभार. फार चांगली स्पर्धा दरम्यान आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 50वे वर्ष स्पर्धेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष, आणि समोर अगदी थाटामाटात ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, जिच्याकडे बघून प्रत्येकाला असं वाटेल की ही ट्रॉफी आपल्याकडे असावी, आणि ती प्रत्येकाला आकर्षित करत आहे. चंदन अशा पद्धतीचं झाड असतं की त्याला सांगावं लागत नाही मी चंदन आहे म्हणून, कारण त्याचा सुगंध त्याची प्रचिती देत असतं. ही ट्रॉफी इतकी आकर्षक आहे की त्यामुळे प्रत्येक जण त्या ट्रॉफीकडे जातो, आणि प्रत्येकाला त्यातून फार मोठी प्रेरणा मिळते चांगल्या क्रिकेटसाठी. 56 धावा धावफलकावर 1 गडी बाद झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय, आणि 70 धावा बनवायचे निर्धारित 6 षटकांमध्ये. अभी भी 12 गेंदे शेष है, और इम्पैक्ट के रूप में गेंदबाजी करेंगे दिबाकर गैन। वेस्ट बंगाल क्रिकेट का गेंदबाजी का एक बड़ा नाम है, मगर सामने है पीकू और एक वेस्ट बंगाल का खिलाड़ी। पहली गेंद बड़ा हिट करना चाहते थे, कोशिश कामयाब नहीं रही, और गेंद के नीचे दिबाकर, विकेट का पतन होता हुआ दिबाकर आया, विकेट लाया.
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. आपण आपल्या रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने शॉट अटेम्प्ट केला गेलेला आहे. अँग्युलर डिलिव्हरी होती आणि बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून चेंडूला वळण दिलं होतं. काय गोलंदाजी आहे. फलंदाजाने सुद्धा कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर केला नव्हता, त्याचमुळे फटका फसला आणि झेल स्वतः गोलंदाज दिबाकरच्या वतीने घेतला गेला. फलंदाज इथे बाद झाले. इसी तरह से अगर विकेट आते रहेंगे तो मैच में एलके स्टार वापस आ सकती है. दिवाकर ने पहली गेंद पर पिकू को आउट किया और नए बैटर मैदान के अंदर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट के मैच विनर वेल फिनिशर अजीत मोहिते मैदान के अंदर जा चुके हैं. मुंबई दादर नायगांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी देखना होगा और इसके पहले भी धड़ाकेबाज ट्रॉफी खेल चुके हैं अजीत मोहिते और उनका साथ देने के लिए नदीम धानोरी मैदान के ऊपर है. 11 गेंदे और 14 रनों की आवश्यकता. 70 स्पोर्ट्स पर काफी मात्रा में दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं. सभी का हम स्वागत करेंगे. धड़ाकेबाज ट्रॉफी जो 50वां साल सेलिब्रेट कर रही है. 50 साल की ये टूर्नामेंट हो चुकी है. धड़ाकेबाज इस साल धमाका बिग बैश सीरीज की ये 14वीं प्रतियोगिता और भारत के अलग अलग राज्य में होने वाली ये टूर्नामेंट. वेस्ट बंगाल में हमने धमाका बिग बैश देखा, दिल्ली में, गुजरात में, महाराष्ट्र में भी देखा और आने वाले समय में भारत के और अलग अलग राज्य में भी ये टूर्नामेंट जरूर देखी जाएगी. हेमंत जी बनियाल साहब और तारिफ सैयद साहब इस टूर्नामेंट को लेके अलग अलग राज्य में भी जा रहे हैं. दिवाकर अजीत के लिए आते ही अजीत ने ये बड़ा स्ट्रोक खेला जरूर मगर हाथ में जाता हुआ और एक विकेट का पतन. दिबाकर चांगली गोलंदाजी दिबाकर यांची. बलदंड देहाचा फलंदाज, उंचपुरा फलंदाज, त्याला शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू इथे फेकलाय आणि गोलंदाज आपण बघतो की अँग्युलर गोलंदाजीच करतो, बॅक ऑफ द हँड चेंडू टाकतो. त्यामुळे जर रिलीज पॉइंट फलंदाजाच्या लक्षात आला नाही तर त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल आणि तेच इथे झालेले. पाहिजे बाउंड्री लाईनवर चांगला अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला. इथे फलंदाज बाद. फिर एक बार एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं कि इस तरह से गेंद को रिलीज किया, थोड़ा सा दूर ही रखा था. खेलना तो चाहते थे पुल मगर सक्सेसफुल नहीं हुआ. ए स्ट्रोक और आउट होकर अजीत भी वापस लौट चुके हैं और दिवाकर ने जो पहले 2 गेंदों पर 2 विकेट लिए हैं और उसी के कारण यहां फिर एक बार एलके स्टार भी मैच में आ चुकी है. काफी मात्रा में दर्शक इस टूर्नामेंट को देख रहे हैं और दोनों को हम देख सकते हैं. एक चिंता में है और एक खुश होगा क्योंकि उन्होंने विकेट हासिल किया है. अजीत मोहिते और दूसरी तरफ दिवाकर. लगातार दूसरा विकेट. ऐसी वक्त गेंदबाजी के लिए आए थे. 12 गेंदों में 14 की आवश्यकता थी और अभी इन 10 गेंदे शेष है और 14 रनों की आवश्यकता. सुनील सर अत्यंत चांगला सामना आहे. प्रतिकूल परिस्थितीमधून तुम्हाला संघाला सावरता आलं पाहिजे. 13,000 दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़ चुके हैं 70 स्पोर्ट्स और सभी से विनती अगर आपने अभी भी 70 स्पोर्ट्स सब्सक्राइब नहीं किया है तो जरूर कीजिए. 70 स्पोर्ट्स. एक जबरदस्त मुकाबला गुजरात के सिक्सर किंग मैदान के अंदर. बंटी पटेल बैटिंग के लिए, सामने है जादूगर वेस्ट बंगाल के दिवाकर और एक अच्छी गेंद. ओहो, लगातार 3 गेंदे डॉट की है यहां. बंटी के खिलाफ भी एक अच्छी गेंद की. 12 में 14 रन चाहिए थे और लगातार 3 गेंदे डॉट. अत्यंत चांगली गोलंदाजी. संघर्षाची परंपरा कायम ठेवणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज खेळतोय. अशक्य असं काही नसतं, ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती ते दाखवायचे. गोलंदाज दिबाकरने या सामन्याला बदलवला. दिबाकर मगर बंटी भी कुछ कम नहीं है. बंटी ओहो, और एक गेंद जिसे भेजना चाहते थे सीमा रेखा की तरफ मगर यहां अच्छी गेंद तो रही मगर और थ्रो के जरिए भी रन यहां आए. हर एक रन जरूरी है. ये मैच ऐसे मोड पर आ चुका है सुनील सर, यहां एक भी गलती नहीं चलेगी. हर एक रन जरूरी है और देखते देखते यहां 2 रन कंप्लीट किए. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. इथे संयम ठेवावा लागेल. प्रत्येक पाऊल इथे योग्य रीतीने सावध रीतीने टाकावं लागेल. या डायरेक्ट हिटची गरज होती का हा फार मोठा प्रश्न आहे आणि त्याचमुळे जो फलंदाज चांगल्या लईमध्ये या अगोदर खेळलेला आहे त्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला घेऊन आलेत. बंटीकडे फार मोठी क्षमता है. बंटी पटेल सामने है दिवाकर. 8 गेंदे शेष और मैच जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता. धड़ाकेबाज अच्छा स्ट्रोक बंटी की बैट से आता हुआ. वहां फील्डर पहुंच चुके हैं. 1 रन पूरा करेंगे. दूसरे की कोशिश और 2 रन पूरे किए हैं. ये बंटी पटेल
जो मैच रुका हुआ था उस मैच को शुरू किया है बंटी ने, और देखते देखते अभी ये मैच 7 गेंदें अभी भी शेष है और 10 रनों की आवश्यकता मैच जीतने के लिए। धड़ाकेबाज धमाका बिग बैश। 7 चेंडू आणि 10 धावांची गरज। हा चेंडू दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे। अनन्य साधारण महत्व असणारा हा चेंडू कोणाच्या बाजूने जाईल याकडे प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत। गोलंदाज दिबाकर इथे हार मानायला तयार नाही, बंटीला मोठा फटका पाहिजे। दिबाकर बंटी के लिए बल्ले का किनारा लिया, पॉइंट की दिशा में ये गेंद गई और वहां एक ही रन से संतुष्ट रहेंगे। क्या गेंदबाजी रही दिबाकर की। इस ओवर में दिबाकर ने विकेट तो लिए और सिर्फ 5 रन खर्च किए हैं और उसी के कारण ये मैच ऑन है। एक तरफ करीम 11 मधुबनी बिहार और दूसरी तरफ एलके स्टार राजकोट गुजरात के बीच का यह मुकाबला। सुनील सर, एक जबरदस्त मैच, जबरदस्त मुकाबला। 6 गेंदे 9 रनों की आवश्यकता। अत्यंत चांगला सामना आपण सगळेजण बघत आहात। करीम 11 मधुबनी बिहार आणि त्यांच्या विरोधात एलके स्टार राजकोट गुजरात। 69 धावा एलके स्टारने बनवल्या होत्या। 70 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। पहिल्या षटकामध्ये फक्त 6, त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये जवळजवळ 50 आणि त्यानंतर 5वं षटक जे हाताळलं गेलं त्यामध्ये फक्त 5 धावा आल्या। त्यामुळे सामन्याचा कोर्स आता बदललेला आहे, सामन्याचा मोमेंटम आता बदललेला आहे आणि हा सामना दोन्ही संघांच्या बाजूने समसमान आहे। पाहायचं इथे कोणता संघ चांगलं क्रिकेट खेळेल। क्वालिटेटिव्ह क्रिकेट ज्याचा सामना त्याचा। शायद ही बहुत कम बार ऐसा देखने मिला होगा इस वडोली और मुरबाड के दर्शकों को। गेंदबाज है दिल्ली से, बैटर है गुजरात से, नॉन स्ट्राइकर है राजस्थान से, विकेट कीपर है वेस्ट बंगाल से। वडोली में और मुरबाड में शायद ही पहली बार ऐसा हुआ होगा और ये सब हो चुका है कि सिर्फ धड़ाकेबाज की वजह से। और 50 साल पूरा कर रही है धड़ाकेबाज। ऑल इंडिया लेवल का क्रिकेट मुरबाड में देखने मिला। धड़ाकेबाज पहली गेंद, बड़ा हिट खेलने की कोशिश कामयाब नहीं रही। गेंद हवा में और खिलाड़ी गेंद के नीचे और फिर एक बार नाटकीय परिवर्तन इस मैच में आ चुका है सर। 5 गेंदे 9 रनों की आवश्यकता। एक तरफ है बिहार, एक तरफ है गुजरात। या अगोदर जो प्रेशर क्रिएट केला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने, काफी बेहतरीन यहां टूर्नामेंट हम देख रहे हैं और YouTube के जरिए भी 70 स्पोर्ट्स पर दूसरा ही मुकाबला शुरू है। सुनील सर, 2 लाख दर्शकों ने धड़ाकेबाज धमाका बिग बैश को YouTube पर देख भी लिया है। ये धड़ाकेबाज है। या अगोदर जो प्रेशर गोलंदाजाने क्रिएट केला होता, त्याने जो मार्ग बनवला त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न ते आटोकाटपणे करतायत गोलंदाज राजू मुखिया। आणि मुखिया खरं तर की जो सगळ्यांचा लीडर असतो आणि ही संधी आहे लीडरशिप क्वालिटीज दाखवण्याची। हा प्लॅटफॉर्म छोटा मोठा प्लॅटफॉर्म नाही, अखिल भारतीय स्तरावरचा प्लॅटफॉर्म आणि त्यासाठी इतका दूरवरचा प्रवास करून खेळाडू आलेले आहेत। त्यांना त्यांची गुणवत्ता दाखवायची आहे आणि आज नाही तर पुन्हा 1 वर्ष थांबावं लागेल। जबरदस्त मुकाबला। 5 गेंदे 9 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए। दिल्ली का एक गेंदबाज राजू मुखिया पहले ओवर में भी काफी बेहतरीन गेंदबाजी की। इस ओवर की शुरुआत भी बेहतरीन रही है, मगर बैटिंग के लिए मैदान के अंदर केरला स्टेट के त्रिचूर के बैटर मैदान के अंदर मंसूर आ चुके हैं। केरला धड़ाकेबाज के लिए और बैटिंग के लिए मंसूर। आने वाली 5 गेंदे और 9 रनों की आवश्यकता। ऑल इंडिया लेवल का क्रिकेट भारत के अलग अलग राज्य से वडोली में आ चुके हैं, मुरबाड में आ चुके हैं, ठाणे डिस्ट्रिक्ट में आ चुके हैं। काफी मात्रा में दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं। सभी से विनती है, आप जरूर 70 स्पोर्ट्स पर अगर आप नए हो तो जरूर सब्सक्राइब कीजिए। आने वाली 5 गेंदे 9 रनों की आवश्यकता। दिलों की धड़कनें तेज होती हुई, उसी तरीके का यह मुकाबला। ऑल इंडिया लेवल के मैचेस, ऑल इंडिया लेवल के खिलाड़ी और बेहतरीन टूर्नामेंट। 50वां साल है इस टूर्नामेंट का। प्रोफेशनल क्रिकेट में शायद ही भारत की पहली टूर्नामेंट होगी। मंसूर के लिए ऑफ स्टंप के बाहर इस गेंद को किया राजू मुखिया। इस गेंद को विकेट कीपर की दिशा में भेज दिया सुनील शेलके सर। अत्यंत चांगली गोलंदाजी।
वाईटसाठी इथे DRS कॉल केला गेलेला आहे. आमच्या तिसऱ्या पंचांच्या वतीने निर्णय निश्चितच इथे दिला जाईल. परंतु काय सामना रंगलाय. या अगोदर सामन्याचा मोमेंटम आपण पाहिला तर तो पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने होता. जवळजवळ क्रमांक दुसरं षटक, तिसरं आणि चौथं संपेपर्यंत 5व्या षटकामध्ये निश्चितच ज्या पद्धतीची गोलंदाजी दिबाकरनी केली आणि त्यातून मग गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये ती बिलीफ निर्माण झाली, त्या पद्धतीचा तो विश्वास निर्माण झाला की इथे आपण या सामन्यामध्ये एंट्री करू शकतो आणि तिथून पुढे गोलंदाजांनी मागे वळून पाहिलं नाही. इट्स ए फेअर डिलिव्हरी. ये गेंद अच्छी थी, सही गेंद थी और इसी के ऑफ स्टंप के बाहर की गेंद वहां से अंदर की तरफ आई. उतना आसान नहीं है यहाँ खेलना और गेंदबाज भी उसी तरीके से अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. अभी भी राजू मुखिया 4-9. मंसूर एक अच्छा स्ट्रोक किया, जरूर खेला है मंसूर ने. 1 रन पूरा करेंगे और 1 रन से स्कोर आगे जाता हुआ. 3 गेंदे शेष है और मैच जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता. इस तरीके के बहुत सारे मैचेस राजस्थान के सुपरस्टार यानी नदीम धानोरी ने अपनी टीम को जीत हासिल कर दी है. मगर सुनील सर देखना होगा 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता. 3 चेंडू आणि 8 धावा. सलामीसाठी आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नदीम आहे. बघा, कारण सांगणारी लोक यशस्वी होत नसतात, यशस्वी होणारी लोक कधी कारण सांगत नाहीत. कारण मीमांसा कोणाच्या वाट्याला जाईल, हा सामना कोण जिंकेल, करीम 11 की एलके स्टार. एलके स्टार राजकोट गुजरात, लखन भैया सोनैया. दूसरी तरफ करीम 11 मधुबनी बिहार. ये अजमल हुसैन साहब की टीम है और सामने है नदीम धानोरी और गेंदबाजी के लिए राजू मुखिया. बेहतरीन मुकाबला नदीम के लिए. ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद और वाइट बॉल करार दी है. ओहो हो. पुन्हा एकदा इथे DRS कॉल केला गेलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, सामना फार महत्वाचा आहे. स्पर्धा 50व्या वर्षातली सुवर्ण महोत्सवी वर्ष, धडाकेबाज बिग बॅश धमाका आणि त्याचमुळे इथे त्यांच्याकडे जो कुशन आहे टेक्निकल सपोर्टचं, ते कुशन वापरण्याचा प्रयत्न इथे दोन्हीही खेळाडू करतायत. अर्थात फलंदाजी करणारे आणि त्याचबरोबर गोलंदाजी करणारे. यावेळेस इथे रिव्ह्यू कॉल केला गेलेला आहे. इस वक्त इस मैच को 17,000 दर्शक यूट्यूब के जरिए धड़ाकेबाज ट्रॉफी को देख रहे हैं और धड़ाकेबाज धमाका बिग बैश काफी मात्रा में दर्शक इस मैच का आनंद उठाते हुए, क्योंकि एक ऐसी मोड पर मैच आ चुका है कोई भी टीम मैच जीत सकती है. एलके स्टार राजकोट गुजरात भी और करीम 11 मधुबनी बिहार भी. और एक अच्छा संघर्ष यहाँ. वाइट बॉल. हर एक गेंद के बाद दिलों की धड़कनें तेज होती हुई और यहां 3 गेंद, अभी भी 4 गेंदें शेष है और मैच को जीतने के लिए रनों की आवश्यकता है. पंचांचा निर्णय निश्चितच अंतिम असेल, याकडेही आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आमचे मॅच रेफरी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेतच. डगआउट इकडे दाखवले जात आहेत. फलंदाजी करणारा संघाचा डगआउट इकडे आपल्याला पाहायला मिळतो. करीम 11 मधुबनी बिहार. प्रत्येक चेंडू महत्वाचा निश्चितच आहे आणि त्याचमुळे खरं तर त्या चेंडूचा निर्वाळा केला जात आहे. यावेळेस क्षेत्ररक्षणाची रचना पूर्ववत होत आहे. सामना पुन्हा एकदा सुरू होत आहे. गोलंदाज राजू मुखिया. एक तरफ राजू मुखिया फ्रॉम दिल्ली, दूसरी तरफ नदीम धानोरी फ्रॉम राजस्थान. उनके बीच का यह जबरदस्त संघर्ष. बिग हिट, बड़ा हिट तो खेला है. गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और विकेट का पतन. राजू मुखिया यहां अपनी टीम के मुखिया होते हुए क्या बेहतरीन गेंदबाजी की है और एक विकेट का पतन यहां हो चुका है. सामन्यामध्ये इथे ट्विस्ट आलेला आहे. ज्या फलंदाजाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या फलंदाजाने ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक न करता हा झेल तिकडे टिपला. त्यामुळे आता हळूहळू आपण बघूया गोलंदाजी करणारा संघ इथे अग्रेसर होत चाललेला आहे. काय घडेल या सामन्यामध्ये, काय घडेल, काय बिघडेल, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. कुलदीप रावल थे वहां, उन्होंने अच्छा कैच पकड़ा और वापस लौटेंगे नदीम धानोरी. एक बेहतरीन मुकाबला. 2 ओवर में 34 विदाउट लॉस स्टार्ट था, उसके बाद 12 में 14 और वो मुकाबला अब यहां आ चुका है. अंतिम 2 गेंदें शेष और 7 रनों की आवश्यकता. मैच खत्म नहीं हुई, मैदान के अंदर आ चुके हैं
बिलाल राजपूत फ्रॉम अहमदाबाद गुजरात। अगर ये मैच टाई होता है तो सुपर ओवर खिलाया जाएगा। आने वाली 2 गेंदें बिलाल के पास काबिलियत है। राजू आते ही इस गेंद को, बैट को तो बहुत जोरों से घुमाया था मगर गेंद विकेट कीपर की दिशा में गई। क्या जबरदस्त मुकाबला। और फरमान की जगह इंपैक्ट के रूप में सुनील चावरी मैदान के अंदर जा रहे हैं और अभी भी एक गेंद। सुनील सर 7 रनों की आवश्यकता, अगर यहां से 6 आता है तो सुपर ओव्हर हो सकता है। 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। षटकार आला तर तो गोल्डन षटकार ठरेल, कारण सामना अनिर्णित अवस्थेमध्ये तिकडे थांबेल। त्याचमुळे या फलंदाजाकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। या पद्धतीची संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत नाही। संधी निर्माण होत नसेल तर संधी निर्माण करा आणि निर्माण झालेल्या संधीचा आपल्या स्वतःसाठी त्याचबरोबर संघाच्या हितासाठी वापर करा। तीच वेळ आलेली आहे या फलंदाजाकडे। इस वक्त लखन भैया सोने को हम देख रहे हैं और उसी तरीके का माहौल दूसरी खेमे में भी जरूर होगा। आखिरी गेंद और 7 रनों की आवश्यकता। अगर यहां से छक्का जड़ा जाता है, मंसूर केरला के या बैटिंग के लिए इस वक्त मैदान के अंदर आखिरी गेंद और 7 रनों की आवश्यकता। अगर 6 आता है तो सुपर ओवर हो सकता है। इस आखिरी गेंद के लिए सभी दर्शकों से विनती, एक बार जोरदार तालियां। धड़ाकेबाज धमाका बिग बैश। ओ यहां वाइड बॉल, ये मैच खत्म नहीं हुआ। ज्यादा बाहर वाइड यॉर्कर करने की कोशिश सुनील सर, और एक रिटर्न हुआ था, एक बाकी है। हा सक्सेस हुआ था। 2 रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी आहे, त्यामुळे त्यांचा एक रिव्ह्यू इकडे शिल्लक होता। प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, हा सामना तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही। जे प्रेक्षक खाली बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत, जे उभे राहिले होते ते आता त्यांच्या टाचांवर आलेले आहेत आणि प्रत्येकाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लावणारा सामना आणि तो खेळला जातोय धडाकेबाज बिग बॅश धमाकामध्ये। धड़ाकेबाज धमाका बिग बैश। आज प्रोफेशनल क्रिकेट शुरू हो चुका है। ये ग्रुप ए के मैचेस है। दूसरा मुकाबला इस वक्त हम देख रहे हैं और पूरे भारत में चर्चा तो धड़ाकेबाज धमाका बिग बैश के, क्योंकि धड़ाकेबाज ट्रॉफी जो महाराष्ट्र के ठाणे डिस्ट्रिक्ट में मुरबाड तहसील में और वडोली गांव में पिछले 50 सालों से हो रही है और धड़ाकेबाज से धमाका बिग बैश भी जुड़ चुका है और इस वक्त एक बेहतरीन मुकाबला हम देख रहे हैं और अंतिम क्षणों में आता हुआ एक बेहतरीन मुकाबला और क्या जबरदस्त क्रिकेट भी हम देख रहे हैं। फलंदाजी अत्यंत चांगली केली होती इथे नदीम धानोरीच्या 22 धावा, त्याचबरोबर 31 धावांचं योगदान थॉमस डायसने त्याची इनिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळली, परंतु त्यानंतरच्या फलंदाजांना कुठेतरी अपयश मिळालं। हा चेंडू वाईड आहे, इट्स अ वाईड बॉल। वाइट बॉल, आखिरी गेंद और 6 रनों की आवश्यकता। ये वही मंसूर है जिन्होंने ISPL में भी मैन ऑफ द मैच का खिताब जीता है। मंसूर फ्रॉम केरला, आज आपके पास मौका है। आखिरी गेंद पर यहां से अगर छक्का जड़ा जाता है तो हीरो जरूर बनेंगे मंसूर, और उसी के लिए निगाहें उनके ऊपर है। क्या मुकाबला रहा है, 12 गेंदों में 14 वाला मुकाबला। एक गेंद और आखिरी 6 रनों की आवश्यकता। फिर एक बार दिलों की धड़कनें धक 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 होती हुई। क्या होगा इस आखिरी गेंद पर? सामने मंसूर और गेंदबाजी के लिए दिल्ली के जादूगर राजू मुखिया। आखिरी गेंद, एक जबरदस्त टूर्नामेंट, 50वां साल है धड़ाकेबाज ट्रॉफी का और इस 50वें साल में ऑल इंडिया लेवल का क्रिकेट हम देख रहे हैं, लीग मैचेस। और इस वक्त आखिरी गेंद, एक गेंद और 6 रनों की आवश्यकता। एक तरफ है बिहार, एक तरफ है गुजरात, एक तरफ है करीम 11 मधुबनी, एक तरफ है LK स्टार। आखिरी गेंद, बिग हिट। गेंद तो यहां फुल टॉस थी मगर बड़ा हिट नहीं लगा पाया और इस मैच को जीता है LK स्टार राजकोट गुजरात। लखन भैया, सोनैया एंड कंपनी। क्या मैच, क्या मुकाबला देखने मिला यहां। हा जोश बघा, हा जल्लोष बघा संघ मालकाचा। संघ मालक अत्यंत डिसायसिव्ह होते, डगआउट मधून सातत्याने वारंवार सूचना देत होते, जणू काय युद्ध सदृश्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये होती आणि अंतिमतः
स्वतः त्यांचा इथे विजय झालेला आहे. दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती फलंदाजासाठी फुलटा चेंडू होता, परंतु त्याही चेंडूला त्याला सीमारेषेच्या पलीकडे धाडता आलं नव्हतं. क्रिकेट हे अशाच अनिश्चिततेने खेळलं जातं आणि म्हणून क्रिकेट वर्ल्ड वाईड इतकं फेमस आहे. आणि त्याच धडाकेबाज मध्ये यावेळेस ऑल इंडिया फॉर्मॅट खेळवला जातो. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. दोनों विनर टीम उनके बीच यहाँ टॉस होगा, उसके बाद मैन ऑफ द मैच का खिताब भी दिया जाएगा. दोनों विनर टीम से विनती है आप जल्द से जल्द यहाँ आपको आना है. टीम पायल एक जबरदस्त मुकाबला और दोनों टीम के कप्तान से विनती है विनर विनर के बीच मुकाबला होगा.